Yes, Brother Vinay, if you could open the meeting with a prayer. प्रभू, आजच्या संध्याकाळी आम्ही तुझ्याकडे येतो. दिवसभर आम्हाला सांभाळलंस, आमच्या कामात ह्याच्यात तू सहाय्य केलंस आणि तुझं वचन ऐकण्यासाठी तू आम्हाला आत्ता आम्हाला तयार केलंस. म्हणून तू सहाय्य मदत कर. आमची काहीच लायकी नसताना तू आम्हाला सरळ देतोस, पुरवतोस देवा. आणि तुझं वचन बोलण्यासाठी सांगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मदत कर. आणि ही जे काय एक तासाचं सेशन आहे ते नीट तुझं वचन ऐकण्यासाठी आणि त्याचे विचार ऐकण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मदत कर देवा. आणि ही वेळ सैतानापासून पासून आम्हाला सांभाळ आणि कनेक्शन हे सगळं नीट चालू दे. आणि तुझं वचन नीट ऐकण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मदत कर देवा. आणि पुढचा वेळ सगळं तुझ्या हातात देतो. ही लहानशी प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, तू ऐक. आमेन. Amen. Amen. Okay, so welcome once again for the study. तुम्ही जर रेग्युलर येणारे असाल तर तुम्हाला माहिती आहे की मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये 2022च्या डिसेंबरमध्ये आम्ही मत्तेचा अभ्यास सुरू केला आणि तो पूर्ण 2023 मध्ये कंटिन्यू केला. देवाच्या कृपेने आम्ही आता 2024च्या जानेवारीमध्ये, अजून महिना संपलेला नाहीये, मत्तेचा 5वा अध्याय 10व्या वचनापर्यंत आलेलो आहोत. दॅट मस्ट टेल अस, हे आपल्याला याच्यातनं आपल्याला एक कळतं की आम्हाला घाई नाही आहे. आम्ही वचनाला धरून, धड्यांना धरून हळूहळू पुढे जात आहोत. आणि जर तुम्ही फॉलो करत असाल किंवा जरी अटेंड करू शकला नाही परंतु रेकॉर्डिंग फॉलो करू शकत असाल तर माझी खात्री अशी आहे की आज तुम्ही एक वेगळे व्यक्तिमत्व आहात. आय कॅन से धिस कॉन्फिडेंटली, कारण मागच्या ह्या वर्षात या गोष्टीचा अभ्यास करत लोक तुम्हाला समजावून सांगण्यामध्ये माझ्यामध्ये देखील फरक पडलेला आहे. मलाही तो फरक जाणवायला लागला आहे की हे नुसतं वाचून पुस्तकी ज्ञान घेऊन माणूस शांत बसू शकत नाही. मध्ये कुठेतरी एक्झाम्पल सांगत असताना जेव्हा आपण टॉर्च घेतो आणि टॉर्चचा प्रखर प्रकाश हाताच्या पलीकडे लावतो तेव्हा हातातलं रक्त पलीकडच्या बाजूने लाल रंगाचं दिसायला लागतं आपल्याला. आय एम शुअर लहानपणी तुम्ही सगळ्यांनी हा प्रयोग सहजच घरात करून बघितलेला असेल. आणि त्यामुळे त्याचं सांगायचं तात्पर्य असं की देवाचं वचन जेव्हा तुमच्या अंतःकरणात, हृदयपटलावरती लिहिलं जातं, आठवण करून दिलं जातं, वाचलं जातं, समजावून सांगितलं जातं आणि ते तुम्हाला कळायला लागतं, उमजायला लागतं, तेव्हा तुम्ही पूर्वीचा व्यक्ती राहतच नाही. यू आर चेंजिंग. दिवसागणिक प्रत्येक दिवशी तुम्ही बदलत असता आणि तुम्ही तो बदल तुमचा येशू ख्रिस्ताच्या स्वरूपाकडे तुम्हाला घेऊन जात असतो. प्रेषित पावलाने, प्रेषित पेत्राने आणि बाकी सगळ्यांनी जी काही पत्र लिहिलेली आहेत, एपिस्टल्स म्हणतात त्याला, ती सगळी नवी करारातली पत्र याच हेतूने लिहिली गेली आहेत की आम्ही जे विश्वासणारे आहोत ते दिवसागणिक चेंज होत होत आमच्यामध्ये बदल घडत घडत जुनं पण आमचं जाऊन नवीन पण आमच्यामध्ये येऊन आम्ही ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचे असे व्हावे. ते जर होत नसेल तर I must ask myself a question. प्रश्न हा की मी माझा वेळ वाया घालवतोय का त्यांचा वेळ वाया घालवतोय का परमेश्वराचा वेळ वाया घालवतोय? बिकॉज आय एम जस्ट लिसनिंग आणि माझ्या कानावर आवाज येतोय, वचन पडतंय, परंतु त्या बीजासारखं ते झालेलं आहे. ते येतं, पडतं आणि पक्षी उचलून खाऊन निघून जातात. किंवा ते येतं, पडतं आणि थोडे दिवस मला असं वाटतं की येस आय मस्ट वर्क हिअर, आय मस्ट डू दिस, परंतु थोडं प्रखरता आली, थोडं प्रश्न आले, कामाचं ओझं वाढलं किंवा अडचणी आल्या की जे ठरवलेलं असतं ते विसरून जातो आणि आमची परिस्थिती त्या बीजासारखी होती जी खडकावर पडते, तिथं थोडीशीच माती असते, त्या क्षणाला ते थोडस वाढतं परंतु ऊन आल्याबरोबर ते जळून जातं. किंवा आम्ही त्या जमिनीसारखी असू जिथे काटेरी जमिनी आहे, जिथे बीज पडल्यानंतर ते वाढलेलं जरी असलं तरी त्याच्यात पूर्ण वाढ येत नाही, आनंद नसतो, कारण त्याची वाढ खुंटलेली असते बाकीच्या काळज्या चिंतांनी. आय एम जस्ट युजिंग द पॅरेबल ऑफ सोवर. येशू ख्रिस्ताने सांगितलेला
पेरणी करणाऱ्याचा दाखला वापरून मी इथे स्वतःला अप्लाय करतो की जेव्हा मी तुम्हाला शिकवतो गेले पूर्ण वर्ष, मग ते 5-10 पर्यंत आम्ही आलेलो आहोत, अँड इट हॅज रिअली प्रूव्ड वन थिंग टू मी. एक स्पष्ट गोष्ट झाली आहे मला की मी हे वाचून शिकून जर बदललो नाही तर या वचनातली शक्ती मला कधी प्राप्त झालेली नाही. अँड आय वॉन्ट टू चॅलेंज माय लिसनर्स हिअर. देवाच्या वचनावरती देवावर प्रीती करणारे, देवाने बोलवलेले असे आम्ही जर आमच्यामध्ये वाढ होत नसेल तर प्रेषित पाऊल फार परखडतेने आपल्या बरोबर बोलत आहे करंथीकराच्या पत्रामध्ये, की मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा वचन सांगितलं तेव्हा तुम्हाला मी सोपं करून सांगितलं, दूध पाजलं, कारण तुम्ही नवीन होतात विश्वासामध्ये, नवीन जन्मलेले होता. परंतु आज तागात मी तुम्हाला आता पत्र लिहितोय आणि माझ्याकडे तुमच्याबद्दल कंप्लेंट आलेल्या आहेत की तुमची वाढ नाही झाली आणि तुमच्यात भांडणं आहेत, म्हणून तुम्ही अजून देखील दूधच पिताय काय. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग इन वायपीएफ. वायपीएफ मध्ये, यंग पीपल्स फेलोशिप मध्ये काय चालू आहे, ह्याच्यामध्ये वचनाला सिरियसली घेण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून आम्ही भर 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 संपत नाही आहोत, तर वी आर गोइंग स्लोली स्टेडीली, सो दॅट त्या वचनाचा अभ्यास करत असताना आम्ही दिवसागणिक बदलत जाऊ. And that's exactly what it is saying here. Blessed are the persecuted, for theirs is the kingdom of heaven. ज्यांचा छळ होत आहे ते धन्य. पर्सिक्युशन म्हणजे त्रास होणे, त्रास, पर्सिक्यूट करणे म्हणजे त्रास देणे, आणि पर्सिक्युटेड म्हणजे मला त्रास झाला. त्या पर्सिक्युशन ज्यांचं होतं ते धन्य. Who are those? Why are they getting persecuted? This is what we're going to learn today. It says here, persecuted for righteousness. नीतिमत्तेसाठी पर्सिक्यूट होणे, नीतिमत्तेसाठी छळ सहन करणे. आणि तिथे चित्र दिसेल तुम्हाला, एक बायबल आहे, होली बायबल, बायबल इन चेन्स. बायबलला साखळदंडामध्ये टाकलेला आहे तिथे. अँड दॅट्स एक्झॅक्टली दॅट. अनलेस वी अंडरस्टँड, जोपर्यंत आम्हाला हे समजत नाही तोपर्यंत आम्हाला पर्सिक्युशनचा अर्थच समजलेला नाही. छळ व्यक्तीचा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो, आणि वी गोना लुक इनटू दॅट इनटू आवर नेक्स्ट पेज. परंतु मला ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला, मी एका ख्रिस्ती विश्वासणारा आहे, माझ्यासाठी एक मला छळ केव्हा जाणवतो, जेव्हा माझ्या तोंडावर कोणीतरी कुलूप लावतं आणि सांगतं की तू ख्रिस्त कोणाला सांगायचं नाहीस. दॅट्स पर्सिक्युशन फॉर मी. जेव्हा मी चांगला वागतो ते सगळ्यांना आवडतं, परंतु जेव्हा मी ख्रिस्तासारखा वागतो तेव्हा मी कोणाला आवडत नाही. हाऊ डू वी अंडरस्टँड दिस थिंग्स? कारण या जगात वावरत असताना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये घेरलेलो असतो. सदैव वी आर वर्किंग अमंग द पीपल, ऑफिसमध्ये, बिल्डिंग सोसायटीमध्ये, घरामध्ये. अ बिलीव्हर वुमन, विश्वासणारी स्त्री, तिचा नवरा त्या विश्वासातला नसतो, मग ती त्याच्याबरोबर कशी राहते? एक विश्वासणारा व्यक्ती, पुरुष, त्याची स्त्री विश्वासणारी नाहीये, ती, मग ते दोघं कसे राहतात? एक विश्वासणारा व्यक्ती जेव्हा ऑफिसमध्ये जातो, त्याच्या आजूबाजूला सगळे त्या विश्वासाचे नाही, वेगवेगळ्या विविध विचारांचे विश्वासाचे लोक आहेत, परंतु त्याला जो विश्वास मिळाला आहे त्या विश्वासाचे ते नाही आहे. मग अशा वेळेस जेव्हा जो विश्वास मला मिळाला आहे तो म्हणजे ख्रिस्त येशूवरचा विश्वास. आणि ख्रिस्त येशू आम्ही बघितलं मागच्या स्टडीमध्ये. नीतिमत्ता म्हणजे काय? नीतिमत्ता म्हणजे खुद्द ख्रिस्त येशू. ख्रिस्त येशू हा देवाचं नीतिमत्व आहे आमच्यासाठी. ख्रिस्त येशू हे देवाचं सुज्ञता आहे आमच्यासाठी. ख्रिस्त येशू म्हणजे देवाची शक्ती आमच्यासाठी. करंथीकराच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही वाचलं पहिला अध्याय, यू विल फाइंड दिस वर्सेस. Christ is the power of God and the wisdom of God. We are persecuted because we are a particular type of person.
जेव्हा ख्रिस्तामध्ये तुम्ही विश्वास ठेवता, स्त्री असो पुरुष असो, लहान मुलगा असो मुलगी असो, वृद्ध माणूस असो, किंवा व्यक्ती जो डेथ बेड वरती इज नाव अबाउट टू डाय, किंवा तो क्रूसखांबावरचा चोर येशू ख्रिस्तावरती ज्यांनी विश्वास ठेवला, प्रत्येक एक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये जेवढे श्वास उरलेले आहेत त्या कोणत्याही श्वासामध्ये जेव्हा काळाची पूर्ती होते आणि तो व्यक्ती परमेश्वराची हाक ऐकून त्याला रिस्पॉन्ड करतो, त्या क्षणी शी बिकम्स अ डिफरंट पर्सन, आणि त्यांचं बिहेवियर पण बदलतं. जर तो व्यक्ती जगला आणि पुढचं आयुष्य त्याला मार्गक्रम करायचा असेल तर हिज बिहेवियर इन दिस वर्ल्ड इज चेंजिंग अँड इज अ न्यू पर्सनॅलिटी. Let's look into what we are heading to. आपण गेले काही आठवडे, बरेच महिने वी आर लुकिंग इनटू सर्मन ऑन द माउंट. सर्मन ऑन द माउंट म्हणजे पहाडावरचा संदेश, आणि पहाडावरचा संदेश म्हणजे येशू ख्रिस्ताने त्याचं कार्य सुरू केल्यानंतर, त्याच्या काही शिष्यांना जवळ घेतल्यानंतर, बोलवल्यानंतर त्या शिष्यांबरोबर ती वावरत असताना, चालत असताना लोकांमध्ये चमत्कार करून दाखवले, लोकांमध्ये पश्चातापाचा मार्ग दाखवला, लोकांना स्वर्गीय राज्याची आशा दिली. आणि हे सगळं काही चालत असताना काही महिन्यांनी वर्षांनी, ही इज ऑलमोस्ट अबाउट 1 year maybe or maybe less than that, एका पॉइंटला असा आला आहे की पहाडावरती तो त्याच्या शिष्यांबरोबर जमला आहे आणि त्याचं वचन ऐकायला शिष्यांबरोबर अजून काही लोक जमलेले आहेत. आणि तिथे देवाची सुवार्ता सांगत असताना, देवाच्या तारणाची योजना सांगत असताना येशू ख्रिस्त या 10 गोष्टी, 10 गुणधर्म सांगतो. विश्वासाच्या मार्गाचे 10 गुणधर्म. विश्वासाच्या मार्गावर बोलवलं जाणारा, पाचारण केले जाणारा व्यक्ती, स्त्री आणि पुरुष, त्यांना जेव्हा परमेश्वर बोलवतो, आपली बॅकग्राऊंड कोणती का असेना, मी भारतीय असो किंवा भारतीय नसो, मी ख्रिस्ती समाजात जन्मलेलो असो किंवा ख्रिस्ती समाजाच्या बाहेर जन्मलेलो असो, मी देवावर विश्वास ठेवणारा असो किंवा देवावर न विश्वास ठेवणारा असो, कोणत्याही बॅकग्राऊंडचा मी असेल तरी एका विशिष्ट वेळेस जेव्हा मला परमेश्वर पिता मला आत्म्याने जिवंत करतो, तेव्हा मला स्वतःची स्वतःची बद्दल घाण जाणवते, कारण स्वतःमधलं पाप मला दिसू लागतं आणि तिथे मी आत्म्याने दीन मला जाणवतं. तो जो आत्म्याने दीन त्याला जाणवतो, त्याला त्याच्यासाठी स्वर्गाचे राज्य आहे असं म्हटलं आहे. कारण जिथे मला माझी कमतरता जाणवली तिथेच मला ख्रिस्तातली पूर्णता समजून येईल. ख्रिस्तामध्ये मिळणारी पूर्णता मला समजणारच नाही जोपर्यंत मला कोणी सांगत नाही की मी पापी आहे, नश्वरतेसाठी लिहून ठेवलेलो आहे, माझा फक्त नाशच होणार आहे आणि माझ्यासारख्या सगळ्यांचा नाश होणार आहे जर आम्ही आमच्या पापांची आम्हाला जाणीव झाली नाही. तर परमेश्वर पिता आम्हाला ती जाणीव देतो. ती जाणीव झाल्यानंतर आम्ही ते शोक करणारे असं होतो आणि शोक करणाऱ्याचं सांत्वन मी करेल असं परमेश्वर म्हणतो. असे आम्ही शोक करणारे, आम्ही नम्र होत जातो, कारण आम्हाला आमच्यामध्ये स्वतःमध्ये काहीही मार्ग दिसत नाही. जगातला कोणतीही साधू बाबा किंवा कोणी व्यक्ती किंवा गुरु आम्हाला तो मार्ग दाखवू शकत नाही. ते काय दाखवतात, ते काय सांगतात, ते ऐकल्यावरती नुसतंच प्रेशर येतं आणि टेन्शन येतं, परंतु कधीही आत्म्याला शांती अशी प्राप्त होत नाही. परंतु जेव्हा या प्रवासामध्ये आम्ही एकदा प्रवासी होतो, शोध घेत असतो शांतीचा, तेव्हा आम्हाला ती शांतीची भूक लागते, तहान लागते. when we are righteous for that peace and righteousness, त्या नीतिमत्तेची जेव्हा आम्हाला तहान लागते, ती नीतिमत्ता म्हणजे खुद्द येशू ख्रिस्त. ती नीतिमत्ता मी कोणता क्लास लावून मला मिळवता येणार नाही, कोणत्या बायबल स्टडीला जाऊन मला मिळवता येणार नाही. ती नीतिमत्ता म्हणजे येशू ख्रिस्तासमोर येणे, त्याच्या क्रूसखांबावरती गुडघे टेकून प्रार्थना करणे आणि ओळखणे की त्याच्यावरती, खांद्यावरती माझं पाप आहे, माझ्या पापासाठी त्यांनी मरण पत्करलं. हे विश्वासाने सांगणे, बोलणे, पटवून घेणे आणि विश्वास ठेवणे त्याच्यावर की तो देवाचा पुत्र माझ्यासाठी मरण पावला आणि तो माझा राजा आहे, तो माझा तारणकर्ता आहे. जेव्हा मी हा विश्वास ठेवतो आणि पश्चाताप करतो माझ्या ठाई असलेल्या पापाचा, जे पाप मी कमवलेलं नाहीये तर ते मला आईच्या उदरापासूनच मिळालेलं आहे, त्या नीतिमत्तेची जेव्हा तहान लागते, कारण त्याच्यातच मला तारण दिसतं, त्याच्या येशू ख्रिस्तामध्येच मला पापक्षमा दिसते. जिथे पापक्षमा तिथेच मी थांबणार, जिथे पापक्षमा नाही तिथे मी थांबून करू काय? आणि त्यामुळे मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इंट्रोडक्शन मध्ये की
जेव्हा मला इथे देवाचं वचन ऐकल्यावरती अंतःकरणात शांती प्राप्त होते, तेव्हाच मला इथे वेळेवर यावंसं वाटतं. आणि त्यामुळे बघतो आपण काही ग्रुपमध्ये, वी सी पीपल कमिंग देअर रिअली टू बी फेड, बिकॉज त्यांना आनंद होतो अंतःकरणामध्ये आणि त्यांना कळत नाही हा आनंद मला का होतोय. हे तर मी लहानपणापासून कधीच ऐकलेलं नाही, आत्ता नुकतं ऐकायला लागलोय, आत्ता नुकतंच ऐकायला लागलीये. तरी मला हे प्रत्येक वेळेस ऐकले की मला शांतता का वाटते, कारण परमेश्वर तुमच्या काही कार्य करत आहे आणि त्याचं वचन समजून घेण्यासाठी तो तुम्हाला मदत करत आहे. आणि असा व्यक्ती, त्याला लिहिलं आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील. दे विल बी फेड, दे विल बी फिल्ड, दे विल बी मेड होल. येशू ख्रिस्ताची प्राप्ती म्हणजे पापक्षमा आणि स्वर्ग आणि शांती आणि देवाची प्रीती तुमच्यासाठी शाश्वत नेहमीसाठी लिहून ठेवलेली आहे, अशी खात्री तुम्हाला पडते. आणि असा व्यक्ती ज्याला देवाची कृपा मिळाली आहे, तो लोकांवरती कृपा करणारा दयाळू व्यक्ती होतो. आता तुमच्यामध्ये लोकांवरती दया करण्याची क्षमता अजून जास्त वाढेल. तुम्ही नॅचरली चांगला व्यक्ती असू शकता. तुम्ही ख्रिस्तामध्ये विश्वासात यायच्या आधीपासून तुम्ही एक चांगला नम्र साधे व्यक्ती असाल, लोकांना मदत करणारे असाल. परंतु आता तुमची मदत, तुमची धन्य तुमचे दयाळूपण लोकांसाठी वेगळ्या प्रकारचं असतंय, कारण तू ते ख्रिस्ताद्वारे येणार असतंय. आणि तिथे असं लिहिलं आहे की प्युअर इन हार्ट, जे तुम्ही आत्म्याने शुद्ध केलेले आहात ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे, आम्ही त्याच्या नीतिमत्तेद्वारे आम्हाला त्याचं नीतिमत्व देण्यात आलेलं आहे आणि आमच्यातली अशुद्धता इग्नोर करण्यात आलेली आहे, आमच्यातली अशुद्धता काढून टाकण्यात आलेली आहे. आणि परमेश्वर पिता जेव्हा तुमच्याकडे आणि माझ्याकडे विश्वासणाऱ्यांकडे पाहतो, तो आमच्याकडे त्याच्या पुत्रासारखं पाहतो. वी आर नो मोर, आय एम नो मोर द सेम ओल्ड अतुल सिनर. तो पापी घाणेरडा अतुल आता तो मोर नाहीये. तर परमेश्वर जेव्हा माझ्याकडे किंवा तुमच्याकडे पाहतो, तेव्हा तो तुमच्याकडे माझ्याकडे ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून पाहतो. हाऊ ब्युटिफुल इट इज. आणि त्यामुळे आम्ही देवाला पाहू असं लिहिलेलं आहे, जे आत्म्याने शुद्ध. आणि जे आत्म्याने शुद्ध ते पीस मेकर आहेत, ते शांती करणारे आहेत आणि त्यांना देवाची मुले असे म्हटले जाते. कॅन यू बिलीव्ह दिस? इतके मोठे मोठे आशीर्वाद. फक्त मी काल कोण कुठलचा काय करत होतो, कोणत्या धर्मात होतो, कोणत्या विश्वासात होतो, कुठेतरी जाऊन अचानक माझ्या कानावरती येशू ख्रिस्ताचं नाव पडलं. ते पडल्यावर मला उत्सुकता वाटली, अजून जाणून घेतलं तर अजून आनंद वाटला. कुठेतरी मी जात होतो, माझ्या हातामध्ये कुठेतरी कागद दिला, त्या कागदावरती लिहिलं होतं, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हे काय आहे समजून घ्यायला गेलो तर मला ख्रिस्त दिसला. ख्रिस्ताठाई मला माझं पाप दिसलं, त्या पापाची क्षमा दिसली. असा व्यक्ती, सॅटिस्फाईड व्यक्ती जेव्हा तो येतो येशू ख्रिस्ताकडे, डझंट मॅटर कोणत्या बॅकग्राऊंडचे तुम्ही आहात, तुम्ही ते पीस मेकर होता, शांती करणारे होता. हे मी मागच्या आठवड्यात बघितलं. आणि यातले या सगळे धडे, प्रत्येक वचनाचा एक एक धडा आम्ही अभ्यासला. जर तुम्ही मिस केला असेल तर आम्ही सगळे YPFT तुम्हाला अर्ज करतो, युट्यूब चॅनलवर जा आणि हे प्रत्येक लेसन मागच्या आठवड्यांमधले ऐका. बिकॉज गॉड हॅज ब्लेस्ड अस अबंडंटली and you have missed it. I'm telling you, you are missing treasure. तुम्ही खूप मोठी संपत्ती सहज गमावत आहात. आणि आज आपण आलो आहे वचन 10 वरती. Blessed are those who are persecuted because of righteousness. तो रायचियसनेस शब्द जर काढला इकडनं आणि तिथे जर येशू ख्रिस्त लिहिलं की तुम्ही नीतिमत्तेसाठी ख्रिस्तासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. दिस इज द कन्क्लुजन ऑफ फेथ इन जीसस. येशू ख्रिस्ताच्या वरच्या विश्वासाचं कन्क्लुजन हेच की आम्ही आता जगामध्ये जगासारखे, जगाबरोबर, जगाच्या डायरेक्शन मध्ये चालत किंवा पोहत नाही आहोत. आता आम्ही जगाच्या विरुद्ध उलट्या दिशेने, पाण्याच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहायला लागलेलो आहोत. त्यामुळे आता आम्ही थकणार आहोत, आम्हाला जास्त मसल पॉवर लागणार आहे आणि वी हॅव टू रिअली बी वर्किंग हार्ड. जर मला पोहताच येत नसेल, जर मी पोहण्यात प्रवीण नसेल, तर मला उलट पोहता येत नाही कधीच. पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी आम्हाला प्रवीण असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे विश्वासात जगाच्या विरुद्ध चालण्यासाठी आम्हाला पूर्णपणे परमेश्वरावर, त्याच्या पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहणं गरजेचं आहे. वी मस्ट रिलाय ऑन द होली स्पिरिट. Relying on the Holy Spirit means what? We need to be available for him. He is always there in a believer. विश्वासणाऱ्याच्या विश्वासाद्वारे, पश्चात्तापाद्वारे
पवित्र आत्मा आम्हामध्ये वास करतो, तो शांतपणे आमची वाट पाहतो, कारण तो खुशी नाहीये, तो नुसता कटपुतली चालवणारा नाहीये, तर तो तुमच्यासाठी येशू ख्रिस्ताबद्दलची प्रीती जाणवून घेणारा आहे. ती प्रीती त्याला दिसली की त्याला जोडतो, लावतो आणि तुम्हाला मदत करतो. पण तुम्हाला ती प्रीती दिसलीच नाही आणि तुम्ही इग्नोर करत तुमच्याच मार्गात चालत राहिला, तर तो पवित्र आत्मा तुमची वाट पाहत राहतो आणि वेळ येते अशी की तो तुमचा पाठलाग करतो, चेसन करून तुम्हाला ओढून घेतो, जर तुम्ही तारणात पाचारण केलेले आहात असाल तर. कधी कधी मी हे शब्द वापरतो तुमच्याकरता, काही शब्द याच्यातले अवघड असतील, काही शब्द तुम्हाला कळत नसतील, तर प्लीज हा आपला स्टडी सेशन असतो, आयदर मला थांबवा आणि विचारा की या शब्दाचा अर्थ काय, किंवा लिहून ठेवा, शेवटी आपण त्या शब्दांचा अर्थ कळू शकतो. कारण ख्रिस्ती वोकॅब्युलरीचे, ख्रिस्ती शब्द ग्रंथामध्ये काही काही शब्द असे आहेत की जे तुम्हाला कधीच ऐकलेले नसतील, तर तुम्हाला सुरुवातीला कळायला अवघड जाईल. वचन 10 नंतर वचन 11 आणि 12 मध्ये इट टॉक्स अबाउट इट एक्सपांड्स दिस, म्हणजे नीतिमत्तेसाठी छळ म्हणजे काय. वचन 11-12 ते थोडस पुढे अजून एक्सपांड करून सांगतं, जेव्हा माझ्यामुळे म्हणजे येशू ख्रिस्तामुळे लोक तुमची निंदा करतील. अरे काय तू ते ऐकत असतेस सारखं, अरे कशाला तू ऐकतोस ते काय आपलं थोडीच आहे. ख्रिस्त क्रूसकामावर मेला, अरे असा कसा देव जो मेला, देव असा थोडीच असतो, ज्याच्या तोंडावर थुंकलं जातं, ज्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घातला जातो, हातात खिळे, असं दैना केलेला देव असा देव नसतो. देव आम्हाला असा पाहिजे की ज्याच्या हातात स्वतःचं हत्यार आहे, तो स्वतःच्या हत्याराने काहीतरी करू शकतो, थ्रो करू शकतो किंवा उडवू शकतो, किंवा असं मूर्तीत दाखवतात त्याप्रमाणे सैतान किंवा राक्षसाच्या वरती पाय ठेवून त्याचं मुंडकं चुरडलेला, अशा देव पाहिजे आम्हाला. हे काय एवढं नम्रता आणि एवढं गरिबी. थट्टा, मेसेज ऑफ क्रॉस इज फुलिशनेस फॉर दोज हू आर पेरिशिंग. प्रेषित पाऊल कोरिन्थीकराच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात सांगतो की येशू ख्रिस्ताचा क्रूसखांबावरच्या मरणाचा आणि पुनरुत्थानाचा जो मेसेज आहे, जी सुवार्ता आहे तुमच्या माझ्यासाठी, ती सुवार्ता यासाठी की त्याच्या मरणात आमच्या पापांची क्षमा झाली आहे आणि त्याच्या पुनरुत्थानात म्हणजे जिवंत होण्यामध्ये तिसऱ्या दिवशी आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. त्यांना लबाडी करायला लागणार आहे तुमच्यामध्ये खोट काढण्यासाठी, तुमच्यामध्ये चुका काढण्यासाठी, त्या त्यांना कधी सापडणारच नाही, कारण तुम्ही ह्या प्रवासात आलेले आत्म्याने दीन, नम्र आणि शोक करणारे, लोकांवरती कृपा करणारे आणि आत्म्याने शुद्ध, अंतकरणाने शुद्ध आणि शांती करणारे असे तुम्ही आहात. असा व्यक्ती ह्याच्यामध्ये खोट काढायला निघाले तरी त्यांना सापडणार नाही आणि त्यामुळे त्यांना लबाडीने तुमच्या विरुद्ध काहीतरी कट रचावं लागेल. तेव्हा जेव्हा असं होतं तेव्हा तुम्ही धन्य आहात असं लिहिलेलं आहे. कारण आनंद करा आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. ख्रिस्ती व्यक्तीने कधीही असं वाटून घेऊ नये की मी इतका चांगला वागतोय पण दे डोंट रिगार्ड, त्यांना काही फरकच पडत नाही. असं बोलणं ख्रिस्ती माणसाला शोभत नाही. मी जेव्हा एखाद्या गोष्टीला, एखाद्या व्यक्तीसाठी चांगली गोष्ट करतो, जसं या हाताने केलेलं दुसऱ्या हाताला कळू देऊ नकोस, त्याप्रमाणे आम्ही ते बोलूनही दाखवू नये कुठं. कारण जे तुम्ही केलं आणि कोणाला दिसलं नाही, ते सर्व ठिकाणी उपस्थित असणारा तुमचा परमेश्वर, सर्वज्ञ आणि सर्व सामर्थ्यशाली परमेश्वराला ते दिसून आलेलं आहे आणि तो तुमचं प्रतिफळ राखून ठेवत आहे. त्यामुळे ख्रिस्ती व्यक्तीने कधी वर्कआउट होऊ नये की वाय आय एम सो गुड बट दे डोंट बिहेव विथ मी नाईस. जिथे मी त्रासतो आणि लोक मला त्रास देतात, तेव्हा मला त्रास होतो, तेव्हा मी खरं ख्रिस्ती पण समजलेलंच नाही. किंवा सोपं सांगायचं झालं तर मी मत्तयचा 5व्या अध्यायाच्या पहिल्या 10 वचनांचा कधी अभ्यासच केलेला नाही. मी ख्रिस्ती असू शकतो, मी विश्वासणारा असू शकतो, पश्चातापाद्वारे ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नवीन तारणाचा जन्मलेला व्यक्ती असू शकतो, परंतु एक अपंग मुलगा म्हणून वागू शकतो, कारण मी कधी या गोष्टींचा अभ्यास केला नाही, कधी समजून घेतलेले नाहीत आणि नुसताच ऐकणारा झालेलो आहे, परंतु ऐकून वर्तन करणारा अजून झालेलो नाही. So that's the summary about what is happening in the
Sermon on the Mount in the first 12 verses. पहिल्या 12 वचनांमध्ये काय चालू आहे त्याचा हा सारांश मी आता तुम्हाला सांगितला. If there is any question, you can ask. If not, I'm going to go to the study a bit more deeper now. Understanding what is being persecuted means and who is getting persecuted. All good? Everybody able to hear my voice and see the screen? Yes, brother. Good. प्लीज जेव्हा तुमची स्क्रीन थांबेल किंवा माझा आवाज थांबेल लगेच मला कॉल करा. कारण मागच्या आठवड्यात असं झालं की आय कंटिन्यूड स्पीकिंग, परंतु माझं कनेक्शन तुटलं होतं आणि कॉलवरती कोणीच नव्हतं. and I didn't know that happened. So let's not miss out anything. तर माझा आवाज कुठेही तुटला तर लगेच मला थांबा किंवा कॉल मी ऑन व्हॉट्सअप. So we looked at the reason behind the picture. We always try at YPF प्रत्येक वेळेस आम्ही एका विशिष्ट चित्राचा शोध घेतो. ते चित्र किंवा पिक्चर आम्हाला आमच्या त्या Ashish, you raise your hand. Yes, sir. I had a small question. Sure. Is it okay आता विचारू का नंतर? नाही, विचार चटकन असं मी सांगेल किंवा पुढे जाऊ आपण. Sure. दादा आपण म्हणतोय की Christians are going to get persecuted. The ones who believe in the word are going to get persecuted. Of course, आपण म्हणजे जर देवावर विश्वास ठेवतोय, बायबल विश्वास ठेवतोय तर परसिक्युशन होणारच आहे. बट ॲज वी आर in this civilization, so should we revert in any legal kind of ways or any kind of ways if it goes too far? म्हणजे पर्सनल कमेंट्स वगैरे ते तिथपर्यंत ठीक आहे, पण समजा काय आपल्याला हार्म होत आहे किंवा आपल्या जवळच्यांना हार्म होत आहे, तर should we we cannot just forgive them, right? We have to take some measure to not let this happen ahead and affect us in any severe way. What should be our stand? Good question. Hold that question till the end. Okay. Yeah? Because I'm going to cover a lot here. May not be a direct answer to your question, but we should be able to draw a lesson and maybe discuss at the end. Towards the शेवटी याचा आपण आढावा घेऊन then we'll pick up on that. Got it. प्रश्न असा आहे की आम्ही आमच्या विश्वासात चालत असताना, नॉर्मल जगत असताना जेव्हा आमचा छळ होतो आणि तो छळ एका विशिष्ट लेवलच्या पलीकडे गेल्यानंतर तरी आम्ही गप्प बसावं का, आम्ही काही ऍक्शन घ्यावी का त्याच्याबद्दल. That's a very genuine question and we'll try to address that question and search the answer together on that. Yeah, good, thanks for that, but that's good. This is how it should be. प्रश्न आला थांबून विचारा, we'll make a note and we'll get back to the time. I think my typo is there. He's persecuted because he is a particular type of person and he behaves in a certain manner. मगाशी जो प्रश्न होता, आमचा जर छळ होत असेल, right? We need to really see what is happening there. Why the persecution is coming our way? What is the drive behind? त्या छळाच्या मागे ड्राईव्ह काय आहे? कारण we need to understand before we get into. There is a reason. येशू ख्रिस्ताने 10व्या नंबरला परसिक्युशन ठेवलेले आहे. Can you imagine? येशू ख्रिस्ताने 10व्या नंबरला शेवटी persecution as a concluding sign for a believer, विश्वासणाऱ्यांसाठी एक चिन्ह म्हणून त्यांच्या विश्वासाच्या क्वालिटीचं, फॉर एक्झाम्पल, मे बी माझे शब्द अजून पूर्ण नाहीत, तुमचा विश्वास किती परखड आहे हे तुम्हाला स्वतःला समजून येण्यासाठी तुमची लिटमस टेस्ट इज इन वर्स 10. तुमच्या विश्वासाची तुमची स्वतःची लिटमस टेस्ट इज इन वर्स 10. परंतु टू डील विथ द परसिक्युशन यू नीड ऑल द बिफोर. वचन 9 पीसमेकर, वचन 8 प्युअर इन हार्ट, वचन 7 क्षमा करणारे, मर्सी करणारे, दयाळू, राईट, आपल्या शत्रूवरती प्रीती करणारे, शत्रू करता प्रार्थना करणारे. वी आर अबाउट ऑल दॅट. सो वी नीड टू बी डिरायव्हिंग द आन्सर फॉर युअर क्वेश्चन. तुझ्या प्रश्नाकरता उत्तर आम्ही ह्याच्यामधनच काढणं गरजेचं आहे, राईट. लेट्स लुक इन टू द नेक्स्ट बिट and let's see whether we come to some sort of understanding and continue to dig into the answer.
पाहिलं आपण 8 वचनं आहेत, वचन 3 ते वचन 10 मध्ये. त्याच्यामध्ये धन्य ते आत्म्याने दीन, शोक करणारे, नम्र, मीक, हंग्री अँड थर्स्टी फॉर रायचियसनेस, जे नीतिमत्तेसाठी, येशू ख्रिस्तासाठी भुकेले आणि तहानले आहेत, जे कृपा करणारे आहेत, जे अंतःकरणाने स्वच्छ आहेत आणि जे स्वतः शांती प्रस्थापित करणारे आहेत, आणि त्यांना ज्यांचा छळ होतो. आणि वी सी, ज्याला जर ब्रेकडाऊन करायचा असेल तर याचा वरच्या ज्या 3 आहेत त्या आहे इनवर्ड रिअलायझेशन. प्रत्येक व्यक्तीचं ख्रिस्ताच्या जवळ आल्यानंतर, स्वतःचं पाप समजून आल्यानंतर त्या व्यक्तीचं स्वतःचं इनवर्ड रिअलायझेशन आहे की मला ख्रिस्ताची किंवा ख्रिस्ताद्वारे मिळणाऱ्या पाप क्षमेची गरज आहे. दॅट इज डीप अवेअरनेस ऑफ अवर नीड, पापाची जाणीव होणे. मग ती नीड भागवण्यासाठी वी नीड टू सर्च फॉर समथिंग, ज्याच्यामधनं आमची तहान भागवली जाते, ती म्हणजे येशू ख्रिस्त. जगामध्ये, जगाच्या पाठीवर कुठेही जा, कोणतेही नाव घ्या, कोणताही विश्वास घ्या, कोणत्याही प्रकारचे समज घ्या, काही प्रकारचे पूजा अर्चा, शांती, पिलग्रिमेजेस, वेगवेगळ्या स्थानांना जाणे, मेणबत्त्या लावणे, काहीही करा, तुम्हाला शांती लागत नाही. कोणती होम हवन करा, शांती मिळत नाही. तुम्हाला शांती फक्त एकाच नावात, म्हणजे ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुम्हाला शांती प्राप्त होते. अँड दॅट इज आउटवर्ड एक्सप्रेशन, कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन. ते म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा विश्वास आता एक्सेप्ट करत आहात समाजामध्ये, लोकांमध्ये. ऍटलिस्ट कोणातरी एका व्यक्तीसमोर यू आर एबल टू एक्सप्रेस युअर फेथ, आउटवर्ड एक्सप्रेशन. It doesn't have to be full blown and big, but some sort of expression की बाबा मला विश्वास आहे येशू ख्रिस्तावर. आणि तो विश्वास प्राप्त झाल्याने, आत्म्याची शुद्धी झाल्यामुळे आता तो व्यक्ती खऱ्या अर्थाने मर्सीफुल, प्युअर इन हार्ट अँड पीस मेकर असा होतो. दीज आर विजिबल मार्क्स, म्हणजे दिसणारे चिन्ह. आता तुम्ही वावरत असताना तुमच्यामध्ये हे गुणधर्म लोकांना दिसायला लागतात की अरे हा किंवा ही आले की लोक शांत होतात, किंवा ह्याच्या बोलण्याने लोक त्यांना कळतं, किती शांतपणे आम्हाला समजावून सांगतात, मी काय बोलतो ह्याला त्याला कळतंय, तो समजून घेतोय मला. कधी भांडण होणार असेल तर भांडण आवरलं जाते. दीज आर द विजिबल मार्क्स, रिझल्ट ऑफ द डीप सॅटिस्फॅक्शन. मी तृप्त असेल तरच माझ्याकडनं चांगली कामं होतात. मी तृप्त नसेल तर माझाच खिसा भरायला मी बिझी असतो, दुसऱ्यांकडे माझं लक्षही नसतं. परंतु ख्रिस्त प्राप्तीनंतर व्यक्ती तृप्त होतो आणि यू आर एबल टू ब्लेस द सोसायटी. तुमच्यामुळे सोसायटीला आशीर्वाद मिळतो. आणि नाव इट्स नॉट इझी. जर तुम्ही शांती करणारे आहात तर नक्कीच तुमचा छळ होणार आहे, तुम्हाला नक्कीच रिजेक्शन मिळणार आहे. तुम्हाला नक्कीच जेव्हा तुम्ही आत्म्याने दीन असे वागता तेव्हा तुम्हाला तो छळ जाणवणार आहे. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला ही परसिक्युशन, म्हणजे तुमच्या या बदललेल्या स्वभावामुळे जगाकडनं जो विरोध होणार आहे, तो विरोध म्हणजे वर्ल्ड रिॲक्शन. परंतु जरी आम्हाला तशी रिॲक्शन देत असलं तरी विश्वास म्हणून आम्ही परसिव्हिअर करायला शिकतो. वी लर्न बाय द ग्रेस ऑफ गॉड अँड बाय द हेल्प ऑफ द होली स्पिरिट. परमेश्वराच्या कृपेद्वारे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या परिस्थितींना तोंड द्यायला शिकतो. त्याला म्हणतात परसिव्हिअरन्स. सो रिझल्ट ऑफ परसिक्युशन कशामुळे येतं असं नाही. रिझल्ट फ्रॉम इग्नोरंट बिहेवियर इज नॉट परसिक्युशन. आमच्या इग्नोरंट बिहेवियरमुळे जे आमच्याकडे येतं, आमच्या मूर्खपणाच्या वागण्यामुळे जो आमच्याकडे छळ येतो, त्याला परसिक्युशन म्हणत नाहीत, त्याला परिणाम म्हणतात. त्याला आमच्या वागण्या बोलण्याचा अविचारीपणाचा परिणाम म्हणतात. त्याला येशू ख्रिस्ताच्या नावाने होणारा छळ असं म्हटलं जात नाही. सो वी गोना लुक इनटू सम निगेटिव्हज की छळ होणे हे काय नाही आहे. म्हणजे काय, दे आर ऑब्जेक्शनेबल. म्हणजे आम्ही जेव्हा वागतो समाजामध्ये किंवा तेव्हा आम्ही काहीतरी नेहमीच असं काहीतरी करत असतो की त्याला ऑब्जेक्शन निर्माण होईल. वी आर जस्ट आमचं वागणं किंवा बोलणं किंवा आमचं सांगण्याची पद्धत अशी असेल की
त्या आउट ऑफ दी कॉन्टेक्स्ट होऊन जाते. म्हणजे नेहमी मी काय बोलतो ना, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट काहीतरी बोलतो आणि त्याचं म्हणजे मदत व्हायची ऐवजी ऑब्जेक्शन होईल. दे आर बिंग डिफिकल्ट, वी आर बिंग डिफिकल्ट इन द सोसायटी, अमंग द पीपल. आम्ही एक अवघड प्रकारचे, सारखंच भांडणारा व्यक्ती, सारखंच कुरकुर करणारे व्यक्ती, किंवा अरे मला माझं नाही मिळालं तर आय एम अपसेट. थोड्या गोष्टीवरती आम्ही लगेच आय एम गोइंग टू बिकम सिरियस, आय एम नॉट अन अप्रोचेबल. मी म्हणतो स्वतःला मी ख्रिस्ती आहे, परंतु मी स्वतःच चालवणारा व्यक्ती आहे. अशा वेळेस जो माझ्याकडे येतो आणि लोक मला रिजेक्ट करतात आणि लोकांना माझ्याकडे यायला आवडत नाही, त्याला पर्सिक्युशन म्हणत नाही. द लॅक ऑफ विजडम, कुठे कसं बोलायचं. परत करंथीकरांचं मला हे वचन खूप आवडतं. करंथीकरांचं पुस्तक 1 अध्याय 5वं वचन. कारण येशू ख्रिस्तामध्ये, इन हिम यू हॅव बीन एनरिच्ड विथ इन एव्हरी वे. करंथीकरांच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय 5वं वचन, कारण येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला सर्वतोपरी आशीर्वादित तुम्ही आहात. तुम्हाला कसं बोलायचं ते त्याचं ज्ञान तुम्हाला देण्यात आलं आहे, आणि ते बोलण्यासाठी लागणारी बुद्धी आणि नॉलेज असं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. पवित्र आत्मा आम्हाला कुठे कसं बोलायचं हे शिकवतो आणि समजवतो आणि मदत करतो. कधी काय बोलायचं ते आम्हाला त्याच्याद्वारे प्राप्त होतं. परंतु जिथे मी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शना व्यतिरिक्त बोलतो, लॅक ऑफ विजडम, तिथे तो जो माझ्याकडे त्याचा परिणाम येतो त्याला ख्रिस्ताच्या नावासाठी येणारा छळ म्हणत नाहीत. मी बिंडोक सारखा तिथे काहीतरी बोललेलो आहे, त्याचा परिणाम असा झाला की 4 लोक माझ्याशी आता बोलतच नाहीत. When I speak, the people in front must feel thirsty. When I speak about Christ or from the word of God, give them a guidance. जेव्हा ते भांडत असतात, त्यांचं भांडण सोडवत असताना जगिक सल्ला न देता जेव्हा मी ख्रिस्ताद्वारे वचनाद्वारे सल्ला देतो, तेव्हा तो सल्ला त्यांच्या डोक्यात न घुसून अंतःकरणात जातो, तेव्हा त्यांना ते ऐकायला आवडतं, म्हणून त्यांचं भांडण थांबतं. परंतु तिथे मी जर ख्रिस्त बाजूला ठेवून, विश्वास बाजूला ठेवून फक्त जगिक सल्ला द्यायला गेलो, इट मे हॅपन जे दो भांडत होतं ते एक येतील आणि ते मलाच द्वेष करायला लागतील. त्या द्वेषाला पर्सिक्युशन म्हणता येत नाही. दे आर बिंग फॅनाटिकल. मी खूप फॅनाटिक अबाउट काय माय फेथ आणि जिथे जाईल तिथे मी आय जस्ट गो अबाउट इट अँड वॉन्ट टू मेक बिगर अजेंडा अबाउट एव्हरीथिंग. आय वॉन्ट एव्हरीबडी टू सी मी. दॅट ब्रिंग्स persecution, then it's not persecution. That is because you being fool and you being thoughtless when believing and following Jesus and taking your cross. क्रूसखांबाचा येशू ख्रिस्ताबरोबर चालत असताना, स्वतःचा क्रूसखांब घेऊन चालत असताना खूप शुद्धतेने चालण्यास सांगितलेलं आहे. दे आर ओव्हर झिलियस, खूप जास्त पॅशनेट आहेत ते. म्हणजे द पॅशन दॅट इज विजिबल. आम्हाला बेकरतेचा आत्मा दिलेला नाही, याचा अर्थ असा नाही की आम्ही एकदम रॅडिकल व्हावं. ख्रिश्चॅनिटी इज नॉट अबाउट आउटवर्ड रॅडिकलिझम. ख्रिस्ती विश्वास हा बाहेरून दिसणारी प्रखरता नाही, तर अंतःकरणातली आतली प्रखरता आहे की ज्याच्यामुळे आतमधनं सुगंध बाहेर येतो. जी प्रखरता फक्त बाहेर असते त्याला म्हणतात बाहेरनं रंगवलेली थडगी. The graves that are whitewashed, चुना लावून स्वच्छ केलेली कबर, त्याला बाहेरनं सुंदर दिसते, परंतु आतमध्ये काय असतं तर सडलेली हाडं. We are called to be wise in Christ. Be wise as serpent and harmless as dove. Can you imagine? सापासारखं सुज्ञ व्हा, चतुर व्हा. सापासारखं चावत बसू नका, डंक मारू नका, परंतु त्या डव पक्षासारखा, त्या सुंदर त्या पक्षासारखा हार्मलेस व्हा. इट्स 2 डिफरंट एंड्स. देवाकडनंच हे शक्य आहे. जर देव आमच्या ठाई कार्य करत नसेल तर आमच्यासाठी हे शक्य नाही. बी लाईक सर्पंट ऑन वन एंड अँड टू बी लाईक डव, त्या सुंदर पक्षासारखं हार्मलेस. त्याच्याकडे बघितलं की सुंदर शांती वाटेल, अशा 2 गोष्टींनी आम्हाला वावरायचं आहे. When we do that, we do not bring over us unnecessary persecution. किंवा त्याच्याकरता पर्सिक्युशन शब्द वापरू शकत नाही. पर्सिक्युशन इज अ व्हेरी व्हॅल्यूड वर्ड. छळ, ख्रिस्तासाठी छळ म्हणजे खूप सुंदर शब्द आहे. तो शब्द म्हणजे माझा छळ. जेव्हा प्रेषित पावलाला जेलमध्ये टाकलं होतं तेव्हा त्यांनी लिहिलं की फॉर क्राइस्ट आय एम इन चेन. ख्रिस्तासाठी मी साखळदंडामध्ये अडकून बसलेलो आहे.
1 पीटर 4:15 1 पीटर 4:15 मध्ये लिहिलेलं आहे की तुमचा छळ होत असेल, तुम्हाला शिक्षा होत असेल, तर ती ह्या कारणाने होऊ नये की तुम्ही चोरी केली आहे किंवा तुम्ही खून केलेला आहे, चूक केली आहे, सिग्नल तोडलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांनी मला पकडलेलं आहे आणि त्यामुळे मला चर्चला जायला उशीर झालेला आहे. आणि देन आय से की तो पोलिसांनी मला धरून ठेवलं आणि त्याला लाचच पाहिजे होती, त्याला रिश्वत पाहिजे होती, त्याला मी पैसे दिल्याशिवाय त्यांनी मला सोडलं नाही, त्यामुळे मला चर्चला जायला उशीर झाला. ही आय वॉज पर्सिक्युटेड टुडे. माझा छळ झाला आज. विश्वासात मला चर्चमध्ये वेळेत जायचं होतं. पालकाला मी वचन दिलं होतं मी वेळेत यायला सुरुवात करणार आहे, परंतु अरे तू सिग्नल मोडला हे कोणाला? वाय आर यू नॉट टेलिंग यू ब्रोक अ सिग्नल? ख्रिस्ती विश्वासात चालत असताना 1 पेत्र 4:15 मार्क करा, त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की यू शुड नॉट बी ऑफ दोज हु आर बीइंग पनिश्ड. त्याला पनिशमेंट म्हणतात किंवा स्वतःहून ओढवून घेतलेला परिणाम म्हणतात, पर्सिक्युशन म्हणता येत नाही. ख्रिस्ती व्यक्तीसाठी पर्सिक्युशन, छळ हा खूप आशीर्वादित गोष्ट आहे. मला लहानपणी मला आमचे कॉलनीमधले मित्र म्हणायचे, अरे तुम्ही बाटलेले ना. आणि मला फार राग यायचा लहानपणी, खूप राग यायचा. हे काय? कारण त्याचा अर्थ मला कळाला होता अभ्यास करताना. आणि मी म्हणतो नाही, मी नाही बाटलेला, मी तर 4 जनरेशन पासून ख्रिस्ती आहे. आमच्या घरात सगळे 4 जनरेशन तुम्हाला बाटले ते आमचे पंजोबा, आम्ही नाही, आम्ही तर ह्याच्यातच जन्मलो. असा चुकीचा समज असलेला. परंतु जेव्हा 30 वर्षाचा झालो आणि पहिल्यांदा ख्रिस्तासमोर आलो, स्वतःचं पाप जाणवलं, पहिल्यांदा तुम्हाला पण जसं पहिल्यांदा वचन ऐकलं अंतःकरणात शांती लाभली, तशी मला 30 वर्षाचा होतो तेव्हा लाभली आणि मी विश्वास ठेवला. त्या दिवशी मला बाटलेला शब्द खूप आवडायला लागला, कारण त्या शब्दामुळे मला ख्रिस्त प्राप्त झाला. त्या पर्सिक्युशन मुळे आम्हाला ख्रिस्त प्राप्त होणार आहे. जिथे पर्सिक्युशन येतं तिथे ख्रिस्ताची सुवार्ता जोरात गाजवली जाते. इमॅजिन अ पेन्सिल घ्या. पेन्सिलचं टोक ब्लंट झालेलं असतं. त्या टोकाला, पेन्सिलच्या टोकाला शार्प करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागतं? त्या पेन्सिलला त्या टोक यंत्रामध्ये जिथे कापूस नाहीये तर ब्लेड आहे, त्या ब्लेड मध्ये घालून घासायला लागतं, गोल फिरवावं लागतं, दाबावं लागतं. त्या पेन्सिलची आत्मकथा जर लिहायला लावली तर पेन्सिल म्हणेल माझ्या डोळ्यातनं पाणी येतं प्रत्येक वेळेस जेव्हा तू मला त्यातनं घालतोस. परंतु तीच पेन्सिल नंतर बाहेरून म्हणते की मी नवीन झाले, माझं आता अक्षर खूप सुंदर दिसायला लागलेलं आहे. कॅन यू अंडरस्टँड? Persecution is a blessed thing. It cannot be confused with trouble that we, आमच्याकडे जे संकट येतं आमच्या गुणांमुळे, आमच्या चुकीच्या वागण्यामुळे, आमच्या बायबल न वाचण्यामुळे, बायबल न वाचता स्वतःच ख्रिस्तीपण बनवण्यामध्ये. जसं जगामधले लोक ज्यांना देव माहिती नाहीयेत म्हणून ते स्वतःचा देव इन्व्हेंट करत आहेत, तसं मंडळीमध्ये जाणारा, चर्चमध्ये जाणारा व्यक्ती देखील जो बायबल वाचत नाही, तो स्वतःचे नियम, स्वतःचीच अंडरस्टँडिंग थोडंफार इकडनं तिकडनं ऐकलेलं असतं, त्याच्यावरनं स्वतःचीच ख्रिश्चॅनिटी डिराईव्ह करत असतो आणि त्या डिराईव्ह केलेल्या ख्रिश्चॅनिटीला वापरून तो जगात वागायला जातो आणि तो या ट्रॅप मध्ये फसतो. हा जो ट्रॅप आहे ह्याच्यामध्ये असं वाटतं की मी तर प्रयत्न केला, मी तर केवढा पॅशनेट आहे, माझ्यामध्ये तर ख्रिस्ताकरता किती प्रीती आहे, मी किती बिंदास बोललो, तरी माझा छळ करतात हे लोक, तरी मला जॉबवरनं काढलं या लोकांनी. असं ते जाळं आहे. इट इज अल्टिमेटली ब्लॉकिंग द स्ट्रीम ऑफ लिव्हिंग वॉटर. व्हॉट इज पर्सिक्युशन? हे जर ते नाही तर मग पर्सिक्युशन काय? पर्सिक्युशन इज म्हणजे येशू ख्रिस्ताने शमरोनीला काय सांगितलं होतं की तू पाणी पिशील तर तुझ्यातनं जिवंत पाण्याचे झरे व्हायला लागतील. तुम्हाला माहिती आहे का कोणत्या दिवशी त्या शमरोनी स्त्रीच्या अंगातनं, शरीरातनं किंवा आत्म्यातनं जिवंत पाण्याचे झरे व्हायला लागले? त्या क्षणी. कारण त्या क्षणी तिने त्याच्यावर विश्वास ठेवला, कारण त्याच दिवशी परमेश्वर तिला म्हणाला, येशू ख्रिस्त, की तुझ्याशी जो बोलतोय तोच मसीहा आहे. आणि ते ऐकल्यावरती तिने विश्वास ठेवला आणि त्याचा अर्थ असा की तिच्यामधनं जिवंत पाण्याचे झरे वाहणार. म्हणजे ती त्या क्षणी पळत 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 गावात गेली आणि सगळ्यांना सांगितलं की माझ्या आयुष्यात काय काय घडलं, त्या सगळ्या गोष्टी मला ज्यांनी सांगितला तो तिथे आहे, तो मसीहा आहे. इट इज अल्टिमेटली ब्लॉकिंग द स्ट्रीम्स ऑफ लिव्हिंग वॉटर. जेव्हा माझ्या अंगातनं, माझ्या जीवनातनं जिवंत पाण्याचा झरा वाहत असतो, त्याला कोणी थांबवायचा प्रयत्न करतो आणि मला सांगतो की असं वागू नकोस, कारण त्या वागण्याने
तू वीक दिसतोस किंवा त्याची आम्हाला लाज वाटते, लोक काय म्हणतील, कोण हा ख्रिस्त, कोण हा नवीन विश्वास, हे काय गोळ्यांचा विश्वास तू घेऊन आलायस, असं वागू नकोस, चर्चला जाऊ नकोस, अरे बायबल वाचू नकोस, हे ऐकू नकोस, तेव्हा त्याला म्हणतात छळ. Changing the outbreak of a joy that comes from the work of gospel in one's life, not to self-pity, a reason to glory and persevere. आमचा छळ होत असताना तो व्यक्ती जो देवावर विश्वास ठेवतो, ख्रिस्तावर प्रीती करतो, त्या प्रीतीद्वारे ख्रिस्तासारखं वागण्यामध्ये जेव्हा त्याला छळ सहन करायला लागतो, तेव्हा तो स्वतःवरती दयागया करत नाही, त्याला स्वतःचं वाईट वाटत नाही, कारण इट्स अ ब्लेसिंग. वी सेड persecution is a blessed thing for a believer. नॉट दॅट ही शुड इन्व्हाइट इट, त्यांनी त्याच्याकरता कार्य करू नये की बाबा छळ माझा व्हावा, छळ माझा व्हावा, कारण माझ्याकरता ती ब्लेसेड थिंग आहे. नो 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 नो, इट्स नॉट दॅट. बी वाईज लाईक अ सर्पंट. साप संकट दिसले की सर्प निघून जातो. योसेफाला तिथे संधी होती. योसेफाला पोटिफरच्या बायकोने बेडरूम मध्ये घेऊन गेली होती आणि आता त्याच्याकडे मोठी संधी होती, परंतु तिथे आपला शर्ट टाकून पळून गेला तो. बी वाईज लाईक अ सर्पंट, नॉट टू बाईट पीपल, डंक मारण्यासाठी नाही, ती कधी चटकन निघून जायचं, सरकन निघून जायचं जागेमध्ये. बी हार्मलेस लाईक डॉग. आमच्या मधला ख्रिस्ती विश्वासाद्वारे येणारा जो आनंद आहे, तो आनंद व्यक्त करू नका असं जेव्हा कोणी सांगतं, तेव्हा त्याला छळ म्हणतात. आणि तो छळ सहन करणे, त्याला शब्द आहे डॉक्ट्रिन मध्ये पर्सिव्हिअरन्स ऑफ सेंट्स. संतांचं संकटात आणि विरोधात दटून राहणे, पळून न जाणे, दटून राहणे आणि सहन करणे, त्याला म्हणतात पर्सिव्हिअरन्स. कॅन आय नॉट फाईट फॉर माय राईट? माझ्या हक्क करता मी भांडू नये का? माझ्या हक्काकरता मी केस करू नये का? देयर इज अ येस अँड नो आन्सर टू इट. Yes and no answer, because you have to decide it. If I am the one who believes in the Bible and read the Bible is enough to explain me what to do next. परंतु मी तो व्यक्ती असेल जो बायबल न वाचता स्वतःच्या बनवलेल्या ख्रिश्चॅनिटीवरती विश्वास ठेवणारा असेल, तेव्हा मला गरज पडते बाह्य गोष्टींची मदत घेण्याची. Coming to the next point. Are we all good? Everybody is still following me? येस दादा. Okay. Suffering for a cause is not a reference here. मग आता आपण पहिलं एक निगेटिव्ह बघितलं की आमचं मूर्खपणाचं वागण्याने जो आमच्याकडे त्रास येतो, ऑफिसमध्ये नको ठिकाणी जाऊन. आता ऑफिसमध्ये बसलोय, आम्ही काम करायचं सोडून मी तिथे सुवार्थ सांगत बसलोय, तर ऑब्व्हियसली माझा मालक येऊन बोलणार मला. सुवार्थ सांगायला आय कॅन बी आउटसाइड समवेअर, राईट? ऑफिसमध्ये काम करत असताना लेट मी जस्ट वर्क. परंतु वर्क करत असताना मुंह देखा काम नको की बाबा दिसण्याकरता काम करू नको, परंतु सतत परमेश्वर मला बघत आहे, तर माझ्या परमेश्वराच्या गौरवासाठी मी काम करणं गरजेचं आहे. म्हणून खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचं काम खूप चांगलं असतं, कोणत्याही ऑफिसमध्ये असो, तो झाडी मारणारा असला किंवा मॅनेजर असला कुठे. आता दुसरा हा म्हणजे फायटिंग फॉर अ कॉज. रिलिजिओ पॉलिटिकल शब्द वापरला गेला आहे. सफरिंग ड्यू टू रिलिजिओ पॉलिटिकल रिझन्स. आमच्या प्रांतामध्ये ख्रिस्ती समाजाचा छळ होत आहे, चर्चेस जाळले जात आहेत. मग व्हॉट वी शुड डू? देअर गव्हर्नमेंट इज देअर फॉर अस. We have to appeal to the government. The judiciary system is there, which goes by the law. These are placed by God. या लोकांना परमेश्वराने नेमलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, यहुदी लोकांचा न्याय करायला परमेश्वराने नबुखद्नेझर राजा निवडला, तो यहुदी पण नव्हता. तसं आमच्यावर राज्य करायला, आम्हाला मार्ग सांगायला, आम्हाला सिस्टीम देण्याकरता वेगवेगळे लीडर, वेगवेगळ्या धर्मप्रांताचे लीडर असतात. I don't have to go against them. I have to be a law-abiding citizen. परंतु suffering for these kind of initiative, for example, we see concentration camps, जे जर्मनीमध्ये, युरोपामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये, वर्ल्ड वॉर मध्ये जे झालं, त्याच्यामध्ये जे सगळ्या यहुदी लोकांना जो त्रास देण्यात आला, that cannot be classed as persecution for the name of Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावासाठी त्यांचं परसिक्युशन झालं असं म्हणता येत नाही. येस, दे वर परसिक्युटेड, त्यांचा छळ झाला, त्यांना त्रास देण्यात आला, कारण कोणीतरी
रॅडिकली वेडेपणाचं वागण्यामध्ये हिटलरने त्या एका वेगळ्या क्रूड त्याच्या त्या विचारांनी त्यांनी त्या एका रेसचा छळ सुरू केला, कारण त्यांना त्यांची प्रगती बघवत नव्हती. घर वापसी सारखे इनिशिएटिव्ह लोकांना त्रास देणे हे पॉलिटिकल आहे. हे लोक धार्मिक गोष्टींवरती धरून जे करतात, तो कॉज is not a cause for a believer to say persecution has come for me. If I stand for some sort of cause, nothing wrong about standing against those. You're part of society. You might be taking part in such initiatives to help, but you cannot class that as persecution that comes to you because you are Christ-like. Suffering of Indians at the hands of British, जालियनवाला बाग जे झालं, जे कांड झालं, त्या इतक्या लोकांना मारण्यात आलं, त्याच्यासारख्या अजून कित्येक गोष्टी झाल्या भारतात किंवा भारताच्या बाहेर, तेव्हा these are all political things. We cannot call these as persecution because of faith. Being enthusiastic about martyrdom, छळ मिळो तरी चालेल, शहीद होणं माझ्याकरता गरजेचं आहे, या शहीद होण्याच्या उत्स्फूर्ततेसाठी आज बघतो आपण कितीतरी तरुणांना ब्रेन वॉश करतात आणि ब्रेन वॉश करून अंगामध्ये अम्युनेशन लावून त्यांना गर्दीमध्ये सोडतात. and they feel I am getting शहीद हो रहे हैं हम. That's all political. That's not the real persecution that should give you joy and assurance. खरं त्रास, खरा विश्वासासाठी छळ हे म्हणजे आनंद देणारा आहे. Suffering which comes with a cause is not to be confused with the one the Lord Jesus is referring to in his beatitude. या वचनात आपण जे वाचतो, ज्यांचा छळ होत आहे नीतिमत्तेसाठी ते धन्य, ते इथे लागू होत नाही जे जिओपॉलिटिकल इनिशिएटिव्ह मध्ये असतात. Christian faith is not anti any system of world. ख्रिस्ती विश्वास हा पॉलिटिकल सिस्टमच्या अगेन्स्ट नाहीये, but it is always concerned about souls and salvation of the people in the system. मी त्या पोलिसाला लाच घेणाऱ्या पोलिसाला दोष देण्याऐवजी मी कधी असा विचार केलाय का की त्या पोलिसाला लाच देऊन माझी वेळ काढून निघून जायच्या ऐवजी कधी मी त्याला ख्रिस्त सांगेल, कधी त्या चौकात जाऊन थांबेल वाट बघत, तुमची ड्युटी संपस्तोवर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. Did we ever had that urge that we are concerned about people's soul and their salvation? जेव्हापर्यंत आम्हाला तो पॉइंट दिसत नाही, तोपर्यंत we will never be able to understand what is living for Christ and what is that we should face when we stand for Christ. Seek the righteousness and see the impact, rather be only about cause and suffer consequences. म्हणजे काय, तुम्ही नीतिमत्तेचा पाठलाग करा, येशू ख्रिस्ताच्या जवळ राहा आणि मग त्याचा इम्पॅक्ट बघा तुमच्या आयुष्यात आणि लोकांच्या आयुष्यात. त्याच्यामुळे यापेक्षा की मोठमोठ्या इनिशिएटिव्ह मध्ये तुम्ही भाग घेऊन तिथे बिझी व्हा आणि तुमची ख्रिस्तामधल्या विश्वासाची वृद्धीच खुंटलेली असेल आणि तुम्हाला मग त्या जिओपॉलिटिकल इनिशिएटिव्ह सारख्या इनिशिएटिव्ह मध्ये तुम्ही कार्यकर्ते असल्यामुळे तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाईल किंवा लाठीमार होईल किंवा तुमच्याकडे छळ होईल, तुमचा जॉब होईल. दॅट इज नॉट टू बी कन्फ्युज्ड ॲज persecution for righteousness. That is the effect of your act and your participation in such things. At times you will have to take part in it, but you should not qualify that की माझ्या या भाग घेण्यामध्ये मला ख्रिस्ताद्वारच्या नावाद्वारे येणारं persecution आहे. There is a very subtle difference in all these things. मी स्वतः जेव्हा वाचत होतो, अभ्यास करत होतो एका नामवंत प्रीचर कडनं, डॉक्टर मार्टिन लॉर्ड जोन्स, I was really shocked to read the way हे प्रीचरनी ह्याचा अभ्यास, ह्याची फोड केलेली आहे. मी फक्त एक मीडिएटर आहे परमेश्वराच्या कृपेद्वारे. त्यांनी जे प्रीच केलं ते मी तुम्हाला फोड करून सोप्या भाषेत सांगत आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. थर्ड निगेटिव्ह. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नीड नॉट मीन प्रॅक्टिसिंग ख्रिश्चन फेथ. इट मे बी जनरल नोबिलिटी ऑफ कॅरेक्टर. माझी प्रत्येक गोष्टीमध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असते. ती पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवण्याकरता तुम्हाला ख्रिस्ती असण्याची गरज नाहीये. दुसरं कोणीही व्यक्ती, दुसऱ्या विश्वासातले लोक पण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवतात. आता मोदींनाच बघा, ही इज द a great person with a great positive attitude, and that's why he has helped India move forward
technologically and many other fronts so well. India is very well revered across many countries and whole European countries in the world. Obviously, he has got a lot of positive attitude, but that doesn't mean practicing Christian faith. Gandhiji had a lot of positive attitude, and a lot of positive attitude गांधीजींची जी होती ती बायबल मधनं त्याला सपोर्ट पण मिळाला होता. परंतु that doesn't mean he was practicing Christian. Such as being sincere, good or noble, and self-sacrificing. There are people who have made great sacrifices, those who have given up their careers, prospects, and wealth, and who sometimes have even sacrificed their lives, and the world has thought of them as great heroes and praised them. Mother Teresa, a very beautiful example of sacrifice and doing things for people, being available for people, and she is being praised by everybody. You don't have to be Christian from a Christian background to praise Mother Teresa. Everybody out there praises her. But these are simply acts of general nobility. You don't need to be of any Catholic background or so-called Christian background or any other background. You can be, a person with the Bhagwa kapda ghalun, but you can be a very nice person, a noble person out there. But that is not Christian faith. That is human effort. John 15:18-19. If the world hates you, keep in mind that it hated me first. या नोबिलिटीमुळे काय होतं की आम्हाला एक छोटासा आरसा दाखवला जातो. त्या आरशामध्ये असं दाखवलं जातं की पहा मी किती बेटर आहे, पहा मी किती त्या व्यक्तीपेक्षा चांगला आहे. इट्स अ मिरर ऑफ डिसेप्शन. फसवणारा आरसा जो मला सांगतो की मी छान आहे. मला ख्रिस्ताचा वचनातला आरसा पाहिजे जो मला सांगतो की मी पापी आहे. आणि ते पापाचं निदान करण्यासाठी जेव्हा मी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याच्या बरोबर चालतो, तर जर मग त्याचा लोकांनी द्वेष केला तर माझाही लोक द्वेष करणार आहे. इफ द वर्ल्ड हेट्स यू, कीप इन माइंड that it hated me first. येशू ख्रिस्ताचा शब्द. इफ यू बिलॉंग टू द वर्ल्ड, जर तुम्ही या जगाशी निगडीत असाल, जर तुम्ही जगामध्ये जगासारखे वागणारे असाल, तर इट वुड लव्ह यू ॲज इट्स ओन. मग हे जग तुमच्यावर खूप प्रीती करणार आहे. मग तुम्ही म्हणू शकता, अरे मी ख्रिस्ती अशा ठिकाणी गेलो आणि मी त्यांना सुवार्ता सांगितली, दे वेलकम मी, त्याच्या मीटिंग मध्ये गेलो, जेवलो, खूप माझा आदर केला, परंतु त्यांनी मला परत कधी ख्रिस्ताची गोष्ट विचारली नाही. त्यांना फक्त ख्रिसमसमुळे कोणीतरी येऊन काहीतरी चांगलं सांगावं आणि लोकांना थोडा चांगला वेगळं काहीतरी ऐकायला मिळावं म्हणून बोलवलं होतं. परंतु दे वॉज नेव्हर दॅट दे फॉलोड व्हॉट यू सेड. कारण इफ दे फॉलो what you said, they will either believe in Jesus or hate you, because the world hates you. If you belong to the world, it will love you as its own, as it is. You do not belong to the world. तुम्ही जे निवडलेले आहात, जे विश्वासणारे आहात, तुम्ही देवाचे झाले आहात, तुम्ही जगाचे राहिलेले नाही आहात. But I have chosen you, कारण मी तुम्हाला या जगातनं बाहेर काढलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. That is why the world hates you. म्हणून जग तुम्हाला तुमचा तिरस्कार करणार आहे, जग तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करणार आहे, जग तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करणार आहे. एव्हिडन्स ऑफ दिस इज दॅट द वर्ल्ड प्रेजेस सच पीपल बट डू नॉट एम्ब्रेस जीसस. अशा नोबिलिटीमुळे जर आम्ही फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचे चांगले वागणारे असू, ख्रिस्ती समाजातले आहोत आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन चांगलं करतो, चांगल्या गोष्टी देतो, चांगल्या गोष्टी वागतो, आम्ही फक्त ते करणारे आहोत, तर लोक आम्हाला फक्त प्रेज करतील. ती प्रेज आमच्यापर्यंत राहील, ती देवापर्यंत जाणार नाही. कारण ती देवापर्यंत जाणारी असती तर त्या लोकांनी विश्वास ठेवून आमच्या मागे आले असते, परंतु ते फक्त ऐकणारे आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज नॉट व्हॉट लीड्स टू पर्सिक्युशन. सो हाऊ डू वी डिफाईन बिंग रायचस? कारण रायचस असाल तरच पर्सिक्युशन होईल, आणि पर्सिक्युशन झालंच तरच तुमचं स्वर्गाचं राज्य तुमचं आहे असं आश्वासन आहे. बिंग रायचस, practicing righteousness really means being like Jesus Christ. येशू ख्रिस्तासारखं होण्यासाठी आमची धडपड असावी, त्याच्यासारखं आम्हाला व्हायला पाहिजे. तुम्हाला माहिती काय, ऑलवेज गिव्ह दिस एक्झाम्पल. आमच्या इथे लहानपणी आम्ही गणपतीत किंवा नवीन वर्षाच्या बिल्डिंग मध्ये कार्यक्रम असायचे, आणि त्या कार्यक्रमांमध्ये
डान्स असायचे, गाणी असायची, मिमिक्री असायची. आणि आय यूज टू डू द मिमिक्री ऑफ अमिताभ बच्चन. आणि ते करण्यासाठी मी अमिताभ बच्चनचा पिक्चर सतत बघत बसायचो, सारखं ऐकायचं, सारखं बघायचं, सारखं कसं बसतो बघायचं, आणि सारखं करून 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 इतकं प्रॉपर मला करता यायचं की लोकांना इतकं आवडायचं. If I have to be like Jesus, I must know Jesus, I must read Jesus, I must listen to Jesus, I must sing Jesus, I must come back to the Bible. वचनाकडे येणं गरजेचं आहे. ते वचन जर वाचतच नसेल मी, तो येशू ख्रिस्त जुन्या करारापासून नव्या करारापर्यंत कसा दाखवला आहे मला माहितीच नसेल, तर हाऊ कॅन आय बी लाईक हिम? We are creatures, we are men, we are humans. Humans are best when they are practicing something. Practice makes man perfect. Practice makes man perfect. Hence, being righteous is being like Jesus. Being hungry for righteousness is being hungry for Jesus. More and more of Jesus I want. Taste him once and you want him more. पर माझ्या परमेश्वराची चव तर घेऊन बघा किती गोड आहे तो. एकदा चव घेताल तर परत जाणार नाही, सारखे सारखे येऊन मागताल, गॅरंटी आहे. सो दे आर ब्लेस्ड ॲज दे आर पर्सिक्युटेड बाय बिंग लाईक हिम. येशू ख्रिस्तासारखं जर मी वागत असेल, येशू ख्रिस्तासारखं वागण्याचा प्रयत्न करत असेल, आणि ते करण्यामध्ये जर मला विरोध सहन करायला लागत असेल, तर दॅट इज ओनली कॉल्ड पर्सिक्युशन. A very blessed word. Persecution is not a curse for Christianity. आज ख्रिश्चॅनिटीचं पर्सिक्युशन होत नाहीये, त्यामुळे ख्रिश्चॅनिटी कोमट होऊन पडलेली आहे. What we see out there is not persecution. It's religio-political events and initiatives. It's not persecution. If we are really persecuted, तेव्हा जेव्हा जुन्या नवीन करारामध्ये प्रेषितांच्या कृत्यांमध्ये जेव्हा छळ झाला, तेव्हा ते इस्रायल मधनं पांगले आणि जगाच्या पाठीवर गेले, आणि अख्खं जग उलट पालट केलं फक्त त्या 13 लोकांनी. 13 प्रेषित होते, त्यांनी जाऊन जग उलट पालट केलं. जेव्हा पर्सिक्युशन होतं तेव्हाच ख्रिश्चॅनिटी शार्पन होते, तेव्हाच ख्रिश्चॅनिटी चांगल्या अक्षरात लिहू शकते त्या पेन्सिलसाठी. There we see John 15, 18, 19 is applicable, and people turn into Jesus through their witness. John 15, 18, 19 you can take out in your own time and read it. In fact, तिमोथीला सांगत असताना प्रेषित पौल म्हणतो, in fact, everyone who wants to live a godly life in Christ Jesus will be persecuted. तर जर माझ्यामध्ये मी असेल, नवीन नवीन ऐकायला लागलो असेल, ऐकायला लागली असेल, माझी मुलगी, माझे रिलेटिव्ह मला सारखे म्हणतायत, तर ते तुम्हाला ठरवून ठेवलेलं आहे. परमेश्वर अलाव करत आहे. तुमच्याकडे जो विश्वास आहे, तो विश्वास दिवसागणिक तो शार्पन करणार आहे. त्यामुळे मी विश्वासणारी स्त्री असेल आणि माझा पती अविश्वासी असेल, मी विश्वासणारा नवरा असेल, माझी पत्नी जर नॉमिनल असेल, मी जर एका नॉन ख्रिश्चन कंपनीत जात असेल, मी जर एका हिंदू शाळेमध्ये शिकणारा असेल, ख्रिश्चन शाळेतला असेल, तरीही गॉड इज अलाउविंग ऑल दिस थिंग्स टू कम अराउंड. कारण या पर्सिक्युशन मधनं, या विरोधातनं, या छोट्या छोट्या विरोधातनं, या छोट्या छोट्या भीतीतनं परमेश्वर तुमच्यातला दिलेला विश्वास परखड आणि प्रबळ करत आहे. That is being righteous. Very quickly, we're going to quickly look into 2 questions, conclusion and a question for us. 2 प्रश्न पाहणार आहोत, कन्क्लुजन पाहणार आहोत, आणि मग शेवटी जाताना एक प्रश्न घेऊन जाणार आहोत आपल्या स्वतःचा. By whom are we persecuted? ख्रिस्ती व्यक्तीचा छळ हा नॉर्मली कुठनं येतो? What we see out there, where other religions, other political parties come up with an agenda and in mass burn the churches, burn the Bibles, trouble the people of community, that is a religio-political issue. परंतु विश्वासणारा व्यक्ती जेव्हा विश्वासात येतो, होय, एखादा व्यक्ती ख्रिश्चन बॅकग्राऊंडचा नसेल आणि तो विश्वासात आला असेल, तर त्याच्या नॉन ख्रिश्चन बॅकग्राऊंड कडनं त्याला थोडासा विरोध होऊ शकतो, परंतु परमेश्वर त्या विरोधाचंही तोंड बंद करतो आणि विश्वासात येणाऱ्या व्यक्तीसाठी मार्ग मोकळा करतो. परंतु जास्तीत जास्त विरोध हा मंडळीमधूनच येतो, घरामधूनच येतो, विच इज कॉल्ड ऑपोजिशन फ्रॉम नॉमिनल ख्रिश्चन्स. ज्याला खरी सुवार्ता ठाऊक नाही, ज्याच्या ठाई खरा विश्वास नाही, परंतु हातात बायबल आहे,
ज्याला खरा पश्चाताप माहिती नाही परंतु दर रविवारी चर्चला जातात, ज्याला प्रभू भोजनामध्ये भाग येत असताना येशू ख्रिस्ताचं मरण, ती भाकर आणि रक्त याचा अर्थच कळालेला नाहीये परंतु प्रसाद घेतल्यासारखा तो घेतला जातो. ती नॉमिनल ख्रिश्चॅनिटी विच इज स्टक इन टू ट्रेडिशनल ख्रिश्चॅनिटी इज व्हॉट persecutes the real message. कायफस आणि सॅनहेड्रिन, येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये येशू ख्रिस्तावरती खोटं बोलण्याचा आळ लावणारे हे मंदिरातलेच लोक होते, यहुदी लोक होते. येशू ख्रिस्त स्वतः यहुदी होता. तो यहुदी असून देखील, खुद्द यहुदी असून देखील, तो त्यांच्या वचनामध्ये त्याचं प्रॉमिस दिलेलं असून देखील त्याचा छळ या कायफस पुढाऱ्याने आणि त्या असेंब्लीने त्याच्यावरती आरोप लावले आणि येशू ख्रिस्ताला क्रूसिफाय खांबावर धाडलं. Jews continue to agitate crowds and stirring up against Apostle Paul. प्रेषितांची कृत्य 17 अध्याय वाचा. जिथे जिथे प्रेषित पौल गेला यहुदी सिनेगॉग मध्ये आणि वचनाची फोड करून सांगितली आणि लोकांना समजावून सांगितलं, तिथे तिथे यहुदी आले आणि त्यांनी लोकांना भडकवलं आणि दंगल सुरू केली आणि प्रेषित पौलाला मारण्यास लोकांना प्रवृत्त केलं. जुडियायझर्स आयडिओलॉजी, जुडियायझर्स म्हणजे ते जे ख्रिस्ती विश्वासात आले परंतु ख्रिस्त पुरेसा नाही, ख्रिस्ताबरोबरती आम्ही साब्बात पण पाळला पाहिजे, आमची सुनताही झाली पाहिजे असे सांगणारे जुडियायझर त्या काळामध्ये ख्रिस्ती फिलिपिकरास पत्र जर वाचलं तर तुम्हाला त्याचा आढावा येईल. फिलिपिकरास पत्रामध्ये पावलाने अशा जुडियायझर्सना डील केलेलं आहे. ते तेव्हाच होते असं नाही तर ते आता देखील आहेत. आता तरी कितीतरी चर्चेस त्या सेवन डे ऍडव्हेंटिस्ट सारखं ज्याच्यामध्ये फक्त साब्बात मेंटेन करणं गरजेचं आहे ख्रिस्ताच्या विश्वासाबरोबर, किंवा जेहोवाज विटनेस ते सांगतात की ख्रिस्त हा क्रिएटेड आहे, देव एकच आहे, या सगळ्या लोकांमध्ये अडकलेले आहेत. ते आहेत दिस इज वेअर द persecution comes to the real faith. They come to you saying there is no Trinity in the Bible. There is, how can you only believe in Jesus? Jesus was created. You need to be following some rules of the Old Testament. That is the persecution. त्या चर्चेस मध्ये, त्या मंडळांमध्ये पण चांगले लोक अडकलेले आहेत. दॅट इज कॉल्ड रेमनंट ऑफ गॉड. देवाचा अंश तिथेही आहे परंतु ते अडकलेले आहेत. त्यांच्यावरती जो अत्याचार होतो किंवा त्यांना जे चांगलं कळतंय परंतु बोलता येत नाही, शांतपणे ते सहन करत आहेत, अशा आमच्या मंडळांमध्ये लोक चुकीची गोष्ट होत असताना देखील बघत आहेत, सहन करत आहेत. त्या सहन करण्यामध्ये त्यांच्यावरती जो छळ होत आहे त्याला परसिक्युशन म्हणतात. तो रेमनंट इज सफरिंग. देवाचा प्रत्येक मंडळीतला जिथे ट्रेडिशन्स हॅव टेकन ओव्हर अँड मेसेज ऑफ रिपेंटन्स हॅज गॉन टू वॉटर्स, अशा ठिकाणी देखील देवावर विश्वास ठेवणारे लोक आहेत आणि त्यांचा तिच्या अंतःकरणाचा जो छळ किंवा उपासमार होते त्याला म्हणतात परसिक्युशन. Formal and so-called traditional Christianity is often the greatest enemy of the pure faith. And I want you to read this. I want you to take these words and challenge this. Is it not right? Don't you see this? हे तुम्हाला दिसत नाही का जेव्हा तुम्ही आजूबाजूला बघता? This is truth. Check it yourself. Why are we persecuted? There is a general feeling that good and noble are just like ourselves. So, why are we persecuted? That's a question. काय जनरल फिलिंग मध्ये जे नोबल आहेत, जे लाईक पीपल लाईक मदर टेरेसा, गांधीजी and other people, those are really nice people. There is a general feeling that good and noble are just like ourselves at our best. म्हणजे काय, ते मला आवडतात कारण मी त्यांच्यासारखंच आहे, फक्त त्यांनी काही गोष्टींवरती मात केली आहे, काही अडचणींवरती मात करून ते अतिशय चांगल्या प्रकारचे ह्या उद्याला आहे. तर मी फक्त इथपर्यंत आहे, मला थोडंसं जरा जमत नाही कारण मला फॅमिली आहे, मॉर्गेज द्यायचंय किंवा जॉब मध्ये वेळ मिळत नाही, त्यामुळे मला पूर्णपणे ओचून देता येत नाही मला या चांगल्या कार्यासाठी. परंतु मला ते आवडतात कारण दे आर माय रोल मॉडेल. आय वॉन्ट टू बी लाईक देम. सो जनरल फिलिंग ऑफ गुड अँड नोबिलिटी is respected and honored and there is no persecution to it, karan people around us, people around such people think ki te चांगले आहेत आणि मीही त्यांच्यासारखाच आहे, फक्त मी थोडा कमी पडतो काही गोष्टींमध्ये आणि त्यांनी तो पूर्ण केलेला आहे.
And so there is no persecution. But righteous are persecuted because they are different. ह्याच्यामध्ये काय, चांगले वागणारे लोक, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड लोक हे जगासारखेच आहेत, जगाचे आहेत, त्यामुळे जग त्यांना एम्ब्रेस करतं. परंतु ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा व्यक्ती जगाचा राहिलेला नाही, त्यामुळे दे हेटेड जीसस नॉट बिकॉज ही वॉज गुड बट बिकॉज ही वॉज डिफरंट. येशू ख्रिस्तावर त्यांनी प्रीती करायला पाहिजे होती. त्यांनी किती लोकांना बरं केलं, किती लोकांना इन्व्हाइट करून मंदिरात आणून त्याच्याबरोबर राहून त्याला सल्ले मागून काहीतरी वेगळं करू शकले असते, परंतु दे हेटेड बिकॉज ही वॉज डिफरंट. तो त्यांच्या बरोबर येतच नव्हता, तो त्यांच्या बसणार, परंतु तो बरोबर असताना त्यांना त्यांची कमतरता जाणवत होती, त्यांना त्यांच्यातल्या खोटेपणा दिसत होता, त्याचा चांगुलपणा बघून त्यांना स्वतःशी कम्पेअर केलं तर स्वतःतली घाण दिसत होती. ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा जगात वावरतो तेव्हा तो वावरत असताना तो खरं मीठ आणि खरं प्रकाश म्हणून वावरत असतो. आणि जेव्हा प्रकाश येतो तेव्हा अंधाराला जावं लागतं. तो अंधार सहज जात नाही. तुम्ही बघा, टॉर्च घ्या आणि अंधारात मारा, जिथे तो रेस जातात तिथेच अंधार जाऊ शकत नाही, पण तो अंधार असतो आजूबाजूला, तो अंधार दटून राहिलेला असतो. कधी ही बटन ऑफ होईल आणि मी परत ग्रॅब करेल माझी जागा. प्रकाश हा अंधाराला भेदत असतो आणि ख्रिस्ती विश्वासाच्या मध्ये आलेल्या व्यक्तीमध्ये देवाचा प्रकाश आल्यामुळे आता तो प्रकाश अंधाराला भेदतो. म्हणजे काय, माझ्या परिवारामध्ये पापाचा जो अंधार आहे, माझ्या घरातले लोक, माझी बायको, मुलं, आई वडील, माझे शेजार पाजार, हे जे वेगवेगळ्या विचारांमध्ये अडकलेले आहेत ते सगळे अंधारात आहेत. परंतु जेव्हा मला खरा जिवंत परमेश्वराचा विश्वास मिळतो, माझ्यामध्ये तो प्रखर प्रकाश येतो आणि मी त्यांच्यामध्ये आल्यानंतर त्यांच्यातला अंधार गेलाच पाहिजे, कारण तो त्यांना दिसायला लागतो. आणि अंधारात राहायची सवय झाल्यामुळे लोकांना प्रकाश आवडत नाही. बराच वेळ डोळे बंद करा आणि अचानक डोळे उघडा, तुम्हाला त्रास होतो डोळ्यातनं प्रकाशाकडे बघायला. नेहमी बघतो पिक्चर मध्ये, जेव्हा एक माणूस जेलमधनं, काळ्या कोठडीतनं बाहेर येतो आणि बऱ्याच वर्षांनी बाहेर जेव्हा येतो तेव्हा त्याला बाहेरचा प्रकाश सहन होत नाही. तसं आम्हाला, जेव्हा आम्ही जगामध्ये वावरतो ख्रिस्ती विश्वास खरा घेऊन, तेव्हा जगाच्या विरुद्ध असल्यामुळे जगाला ते सहन होत नाही, तर तो जग आम्हाला रेजिस्ट करायला लागतो. डॅनियल इज अ बेस्ट एक्झाम्पल. संदेष्टांमध्ये दानियलाचं पुस्तक जर पाहिलं तर डॅनियल, अ यंग मॅन who lived 70 plus 80 years in the city of Babylon, is a best example. देवावरती विश्वास, आज्ञा पालन, निडर आणि देवाच्या वचनाप्रमाणे वागणारा हा व्यक्ती, पर कितीतरी लोकांनी त्याच्यावर कट केले तरीही तो हल्ला नाही. बेस्ट एक्झाम्पल. रीड डॅनियल once again if you even read it again. Conclusion. संपत आहे 2 मिनिटात. Let's finish it. What should be our conclusion? We should avoid portraying Jesus to be applauded and not embraced. म्हणजे काय, आम्ही ख्रिस्ताबद्दल असं सांगतो की लोक फक्त टाळ्या वाजवतात आणि निघून जातात. आम्ही ख्रिस्ताबद्दल असं सांगावं की समोरच्याला स्वतःच्या पापाची जाणीव होईल आणि ती पापाची जाणीव झाल्यानंतर त्या ख्रिस्ताच्या ठाईच पापक्षमा आहे हे त्यांना समजेल. तर ते टाळी वाजून निघून जाणारे नाहीत, तर गुडघ्यावरती नतमस्तक होऊन ख्रिस्तासमोर येऊ शकतील. यासाठी आम्ही ख्रिस्त सांगावा, असं आम्ही ख्रिस्त सांगावा. Do not seek for praise as your message is sharper than two-edged sword. तुम्ही जेव्हा एखाद्याला मेसेज सांगता, प्रीच करता, तेव्हा इट्स अ व्हेरी सॅड थिंग जेव्हा लोक तोंडामध्ये स्माइल घेऊन हसत हसत येतात, पालकांना भेटतात, थँक्यू पालक साहेब, प्रेज द लॉर्ड, निघून जातात. परत आठवडाभर त्या पालकाचं तोंड बघत नाही. त्या पालकांनी काय सांगितलेलं त्यांना कळालेलं नसतं. जे वचन सांगितलं आहे, जेव्हा एखादा ख्रिस्ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलतो, प्रीच करतो, किंवा एक 1-to-1 टॉक मध्ये बोलतो, किंवा बायबल स्टडी मध्ये अभ्यास केला जातो, तेव्हा डबल धारेच्या तलवारीपेक्षा तीक्ष्ण अशा वचनाचा वापर केलेला असतो. तिथे प्रेज आलीच नाही पाहिजे. तिथे मला कोणीतरी म्हटलंच नाही पाहिजे की दादा किती सुंदर बोललास. नो, तिथे पर्सन शुड से दादा, आय एम हर्ट व्हॉट यू सेड टुडे. कॅन वी प्रे टुगेदर? कारण माझं पाप उघडं पडलेलं आहे, मला सहन होत नाही आजचं वचन ऐकून, मी तुटलेलो आहे. आय जस्ट वॉन्ट टू गेट बॅक टू माय गॉड अँड आस्क फॉरगिवनेस. मला क्षमा मागायची आहे. स्पीक ऑफ द वर्ड, बट डू नॉट वेट फॉर द प्रेज. वेट टू सी
समोरचा व्यक्ती कधी धड उघड आणि शरीर उघडून पडलेला आहे, की जिथे तुम्ही विश्वासाचं मलम लावून त्याला जिवंत करू शकता. नॅचरल माइंड इज एनमिटी अगेन्स्ट गॉड. रोमकारपत्र 8:7-9. नॅचरल माइंड म्हणजे कोणतं? जगिक वागणं, अविश्वासीनारच वागणं, हे देवाच्या विरुद्ध शत्रुत्व आहे. जर मी ख्रिस्तावर विश्वास न ठेवणारा नसेल, जर मी या जगातल्या बऱ्याच गोष्टींवरती विश्वास ठेवणारा असेल, किंवा पुरुष असेल किंवा स्त्री असेल, तर मी किती का साधा सुधा दिवसाचं आपलं काम करणारा, घरी गुमान जाणारा व्यक्ती, आपल्या घराकडे बघणारा व्यक्ती असेल, तरीही मी देवाचा शत्रू आहे, कारण माझ्या ठाई ख्रिस्ताचा विश्वास नाही. Imitate Christ, world will praise you. Become like Christ, it will hate you. ख्रिस्तासारखी नक्कल करणारा मी असेल, हिपोक्रिट, ज्याचं 2 प्रकारचं ढोंगी किंवा नाटकात काम करणाऱ्याचं, ऍक्टरचं काम 2 प्रकारचा स्वभाव असतो. तो ऍक्टिंग करत असताना त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन त्या कॅरेक्टर सारखा वागतो. मग त्या कॅरेक्टरमध्ये वागल्यानंतर आम्हाला आवडतं की आमिर खान, when he works as a young boy, he looks really like a young boy, and when he works as a builder and a boxer, he really looks like a boxer, and then he looks like a silly young boy in the college, he really looks like that. अरे वा, किती वेगवेगळ्या प्रकारचा तो दिसतो आणि आम्हाला त्यामुळे तो आवडतो. वर्ल्ड विल प्रेज यू इफ यू इमिटेट क्राइस्ट. ख्रिस्ताला तुम्ही कॉपी करत असाल आणि त्याची 4 वचनं पाठ करून इकडे येता जाता वापरत असाल, तर जग तुमचं प्रेज करेल. परंतु जेव्हा तुम्ही ख्रिस्तासारखे वागाल, तुम्ही ख्रिस्तासारखे होताल, पहा, नक्कीच तुम्हाला जगाकडनं विरोध पाहायला मिळेल. आणि ते जग जेव्हा मी म्हणतो, मगाशी ऐकल्याप्रमाणे, तुमच्या घरातूनच, तुमच्या मंडळीतूनच, तुमच्या सिमिलर सॉर्ट ऑफ विश्वासणाऱ्यांमधूनच तुम्हाला विरोध पाहायला मिळेल. When persecuted for righteousness, right reason, then remember to pray for those who persecute you. काय म्हटलं इथे, की जेव्हा तुम्हाला योग्य कारणासाठी ख्रिस्तासारखे तुम्ही आहात आणि ख्रिस्ताची शिकवण तुम्ही वागवत आहात, त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला कोणी त्रास देते किंवा तुम्हाला त्याच्यामुळे रिजेक्ट करत आहे, तेव्हा त्याच्यावरती प्रार्थना करा, त्याच्यासाठी प्रीतीने वागा, त्याच्यासाठी दाखवा की मी तुला क्षमा करतो, मी तुझ्यावर कोण न्याय करणारा. जर मलाच परमेश्वराने क्षमा केली आहे, तर माझा परमेश्वर तुलाही क्षमा करू शकतो. आणि त्या प्रीतीने त्याच्याशी वागा. जेव्हा तुम्ही प्रीतीने वागताल, तेव्हा त्याच व्यक्तीच्या डोक्यावरती परमेश्वर धगधगता कोळसा ठेवतो आणि त्या व्यक्तीला समजत नाही की हाऊ कॅन दिस पर्सन बी सो नाईस विथ मी, आणि त्याचं परसिक्युशन बदलतं. म्हणून येशू ख्रिस्ताने दाखला दिलेला आहे त्या विधवेचा, जी तिला न्याय मिळत नसतो, परंतु तिला सांगतो प्रार्थना करणं थांबू नका, यासाठी की त्या विधवेसारखं जेव्हा ती त्या न्यायाधीशाच्या मागे लागली, सतत मागे लागली, शेवटी त्यांनी वैतागून तिचा न्याय केला. आणि तिला काय द्यायचं, तिचा न्याय होतो तो दिला. तिला डेट दिली आणि तिचं कोर्ट केस केली आणि संपवून टाकलं आणि तिला तिचा न्याय दिला. याचा अर्थ असा की जेव्हा आमचा छळ होतो, जेव्हा आम्हाला विरोध सहन करायला लागतो, वी मस्ट बी ऑफ दोज, आम्ही त्या प्रकारचे असावे जे प्रार्थना करावेत आमच्या छळ करणाऱ्यांसाठी, न की त्यांच्यावरती वेगळी केस करावी आणि विसरून जावं वचन आम्हाला काय सांगते. सहन करणे हे म्हणजे परसिव्हिअरन्स ऑफ सेंट्स, संतांचं तटून राहणं आणि सहन करणं. सहन करणं इज अ ब्युटिफुल थिंग. सहन करणारे आम्ही नसू ना, तर परमेश्वरा मागावं प्रार्थनेत, परमेश्वरा मला शिकव कसं सहन करायचं. कारण ख्रिस्ता, तू सहन केलंस त्या क्रूसखांबावरती. तू जर सहन केलं नसतंस, त्या ठिकाणी क्रूसखांबावरती मरायच्या आधी जर तू म्हटलं असतास, लिजन्स, देवदूतांची आर्मी आत्ताच्या आत्ता या सगळ्यांना उडवा, आज मला माझ्या पापांची क्षमा मिळाली नसती. सैतानाच्या टेम्पटेशनला फॉल होऊन येशू ख्रिस्ता, तू जर त्या दिवशी क्रूसखांबावरनं उतरला असतास आणि दाखवला असतास, पहा दुसऱ्या चोराचं ऐकून, बघा मी लटकलेलो, मारलो गेलेलो तुमच्या समोर आलोय, त्या ठिकाणी कितीतरी लोकांनी नमन केलं असतं, परंतु आज मला माझ्या पापांची क्षमा मिळालेली नसते. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ब्रदर्स अँड सिस्टर्स, भावांनो आणि बहिणींनो, व्हॉट यू हॅव इज अ ट्रेजर फ्रॉम हेवन. स्वर्गातनं मिळालेलं संपत्ती आहे. व्हॅल्यू इट.
ती व्हॅल्यू करत असताना, केअर करत असताना यू विल गेट हर्ट, तुम्हाला जखम होतील, त्रास होईल, परंतु सहन करा. डू नॉट फाइंड द वे टू फाइट बॅक, कारण गॉड सेज बी स्टिल अँड नो दॅट आय एम युअर गॉड. स्तोत्र 46. शांत राहा आणि पहा मी तुझा परमेश्वर आहे. वेंजन्स इज माइन. तू शांत राहा, बदला मी घेईल. कॅन यू इमॅजिन तुमच्या बदला घेण्यापेक्षा परमेश्वराचा बदला किती तीक्ष्ण आणि तीव्र असेल. लिव्ह इट टू हिम. And probably that is the answer for the question that was asked. So I would leave you with a question in a moment. Do you know what is to be persecuted for righteousness' sake? तुम्हाला, मला, स्वतःला मला विचारतो हा प्रश्न. हा अभ्यास केल्यामुळे फक्त माझी समज उघडली आज, आणि ती समज अजून उघडली समजावून सांगत असताना. परंतु इथून पुढे आता खरा प्रश्न हा आहे की वॉज आय एव्हर परसिक्युटेड? ओके, आतापर्यंत जे झालं माझं ते माझ्या मूर्खपणामुळे माझ्यावर आलेलं होतं. I need to ask this question, and I need to find the answer in Jesus Christ. May God bless us. May God bless each one of you who stayed here patiently and शेवटपर्यंत थांबून हा अध्याय तुम्ही ऐकलेला आहात. आवडला असेल तर माझं तुम्हाला आमंत्रण आहे, याच्या आधीचेही 8 वचन जी आहेत त्याच्याबद्दल प्लीज ऐका. I'm sure you will be a new person when you understand that. May God bless us. Amen. You can unmute yourself. Any questions? So, Ashish, you there? Ashish. I think Ashish dropped. So, प्रश्न विचारला होता. I guess we got the answer. जर आमच्यावरती छळ होत असेल, आमच्या प्रमाणाच्या भर होत असेल, तर आम्ही त्याच्यावर केस करावी का? The answer is within us, and I want, rather me giving the answer, each one of us who follow Jesus, who are growing on the word of God, we should have that confidence that God, the Holy Spirit, जर तो माझ्यामध्ये वास करत आहे विश्वासाद्वारे, डझंट मॅटर मी कोणत्या बॅकग्राऊंड मधून आले, तो पवित्र आत्मा मला नक्कीच मार्गदर्शन करेल आणि सहनशक्ती. So that would be the answer, but maybe we can deep into that. Any questions, any suggestions, any point तुमचा experience काही असेल, so please feel free to unmute yourself and add. If not, use it in your prayer. आता आपण प्रार्थना जाणार आहोत. थोडा उशीर झालेला आहे, उशिरा चालू केले आपण. एक फ्यू मोर मिनिट्स प्रार्थनेचा वेळ उघडी आहे. कुणाला काही स्पेशल पर्टिक्युलर प्रेयर रिक्वेस्ट आहे का? Please pray for my father-in-law. He is diagnosed with some spinal issue and suggested त्याला ऑपरेशनचं सजेस्ट केलं आहे, परंतु may God through physiotherapy and exercise ते थोडं रिलीज करेल. So may God grant him grace and healing. Please त्याच्याकरता प्रार्थना करा. माझे स्वतःचे सासरे आहेत ते. And yeah, anything else? Anybody else? ज्योतिताई? No, nothing special. Good. अनिता ताई? नाही, मला एक मगाशी एक सांगायचं, बोलायचं होतं. मगाशी Yeah, go ahead. त्यांनी म्हटलं ना, परसिक्युशन साठी मला आपण किती दिवस थांबायचं किंवा आपण फाईट करायची का बॅक म्हणून. तर आवाज मला ब्रेक होतोय आम्हाला. असं आठवतं, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स मध्ये पण, की आम्ही माझं लग्न झाल्यानंतर मी तुमचा आवाज ब्रेक होतोय लग्नाच्या आम्हाला आधीच पूर्ण मिस्टरांना सांगितलं. तुमचा आवाज ब्रेक होतोय. माझ्या एक आठवणीतला एक असा किस्सा आहे. जेव्हा गुजरातमध्ये दंगे झाले त्यावेळेस कदाचित तुम्हाला असं मी एक न्यूज ऐकली होती की त्यावेळेस गुजरातमध्ये ज्या नन्स होत्या त्यांच्यावर ब्रेक होतोय. हॅलो.
आवाज ब्रेक होते, म्हणजे येतोय? ऐकूच येत नाही तुमचं मध्ये मध्ये, फक्त एक एक शब्द ऐकू येतोय मध्ये मध्ये. आता येतोय, बघा बरं, ट्राय करा. अच्छा. तर आपण शनिवारी, मग मी सांगते शनिवारी बोलते या विषयावर. आता क्लिअर आला आवाज, ऍक्च्युअली जस्ट ट्राय टू वन. शनिवारी ह्या विषयावर बोलते, म्हणजे आता काय कट होतोय ना आवाज, कनेक्शन नाहीये. नाही, आता चांगला आला आवाज तुमचा, मगाशी कट होत होता, आता होत नाही. नको. ठीक आहे, ठीक आहे, नो वरीज. शनिवारी कावेरी, एनी प्रेयर रिक्वेस्ट? Yes. Okay. सुगताताई, सुगत वाडेकर, any prayer request? अभिनव 10वीला आहे, त्याची परीक्षा होते सर. Okay, I couldn't hear that actually. काय कळलं नाही मला. Anyway, let's spend some time in prayer. Please pray that there are a lot of ladies here, but there's only one brother. आपले तरुण येत नाही येत बायबल स्टडीला, प्लीज प्रार्थना करा, तरुणांनी यावं, समजून घ्यावं. त्याच्यामध्ये एफर्ट मध्ये हे त्यांच्याकरता हे एफर्ट्स आहेत. आपण सगळेजण पोटतितकीने आपल्या तरुणांकरता प्रार्थना करूया. मंडळीतल्या या तरुणांनी यावं, इथे समजून घ्यावं. प्लीज रिमेंबर एव्हरी यंग पर्सन दॅट यू नो हू कॅन बी ब्लेस्ड विथ दिस. टाइम इज ओपन. प्रत्येक जण आपण थोडी थोडी प्रार्थना करूया. जे ऐकलं आहे ते वापरूया, आणि तुमचं काही पर्सनल रिक्वेस्ट असेल यू कॅन प्रे डायरेक्टली. मी थोडासा वेळ बघून शेवटची प्रार्थना मी करतो. प्लीज ट्राय टू प्रे, एव्हरी वन ऑफ यू ट्राय टू प्रे. टाइम इज ओपन नाउ. प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, आकाश पृथ्वीच्या निर्माण करता, पुन्हा एक वार सुंदर संध्याकाळची वेळ स्तुती आराधना गौरव करण्याची दिली. धन्यवाद देतो प्रभूद्या. सुंदरशा वचनात नाम सुद्धा आम्हाला चालवले आहे प्रभूद्या. ज्यांचा कोणाचा छळ होणार आहे प्रभूद्या, नीतिमत्वासाठी छळ झाला तरी तो परमेश्वराच्या गौरवासाठी असणार आहे असं आम्ही समजून प्रभूद्या परमेश्वराचा वाटचाल करत असताना प्रभूद्या लागणारी शक्ती सामर्थ्य कृपा द्या. आजचं सुंदरसं वचन आम्हाला मिळालेलं आहे प्रभूद्या. त्या वचनाने प्रमाणे चालण्यासाठी प्रभूद्या लागणारं मार्गदर्शन केलंस, याबद्दल धन्यवाद देतो. होय प्रभूद्या, सुंदरसं उदाहरण आम्हाला मिळाले की जसे पेन्सिलला शार्पन केल्यावरती छान अक्षरात लिहू शकते, तसंच आम्ही सुद्धा प्रभूद्या तुझ्या वचनांनी, धारदार वचनांनी आम्ही सुधारून प्रभूद्या आम्ही तुझ्या वचनात वाढण्यासाठी आमचा उपयोग व्हावा असं तू दयाने कृपेने घडवून आण. दया केल्याबद्दल धन्यवाद देतो. विशेष करून YPF साठी मागत आहोत प्रभूद्या. अनेक तरुणांसाठी विशेष प्रार्थना करतो. हा ग्रुप तरुणांसाठी आहे प्रभूद्या, पण इथे तरुण जास्तशी दिसत नाहीत प्रभूद्या. आम्ही विशेष करून या तरुणांसाठी मागत आहोत प्रभूद्या. त्यांनी कामावरनं येऊन पण वेळात वेळ काढून प्रभूद्या थोडा वेळ तरी आपल्या देवासाठी देण्यासाठी त्यांचे मार्ग मोकळे कर प्रभूद्या, जेणेकरून ते पण तुझ्या वचनात वाढू शकतील प्रभूद्या. त्यांना लागणारा सहाय्य मदत कर प्रभूद्या, आणि प्रभूद्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचं सहाय्य करता हो प्रभूद्या. दया केल्यास धन्यवाद देतो. विशेष करून ब्रदर अतुलसाठी मागत आहोत. त्यांच्यावर तुझं विपुल भरपूर आशीर्वाद पाठव. पवित्र आत्म्याने चालवलेलं आहेस प्रभूद्या. सुंदरसं वचन प्रभूद्या, डीप मध्ये जाऊन प्रभूद्या इतकं सुंदररित्या आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला, याबद्दल पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना केल्याबद्दल धन्यवाद देते प्रभूद्या. त्यांची सेवा तू मान्य करून घे प्रभूद्या, आणि होऊ देत तुझ्या गौरवासाठी त्यांचा उपयोग करून घे प्रभूद्या. विशेष करून त्यांचे फादर इन लॉ साठी आम्ही मागत आहोत प्रभूद्या. त्यांना जो काही शारीरिक त्रास होत आहे प्रभूद्या, त्यांना लागणारा तू स्पर्श कर, आरोग्यदायी हाताचा स्पर्श करून प्रभूद्या त्यांना लागणारा आरोग्य दे प्रभूद्या, आणि एक नवीन साक्ष त्यांच्या जीवनात होण्यास मदत कर. दया केलेस धन्यवाद देतो प्रभूद्या. विशेष करून प्रार्थना करतो जे युथ आहेत ज्यांच्या लग्नासाठी प्रयत्न चाललेले आहेत, अशा जोड्या तू तयार कर प्रभूद्या, आणि त्यांचे मार्ग मोकळे कर प्रभूद्या. दोघांनी मिळून तुझी स्तुती आराधना गौरव करावे अशा जोड्या तू तयार कर प्रभूद्या, आणि होऊ देत या जोड्यांच्या द्वारे प्रभूद्या तुझा गौरव होण्यास मदत कर. दया केलेस धन्यवाद देते. YPF ग्रुप साठी मागत आहोत प्रभूद्या. हा ग्रुप असा आशीर्वादित कर. सुंदरशा वचनात ना आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे,
याबद्दलही तुझ्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद. ऑनलाईन जोडलेल्या प्रत्येक लहान थोर व्यक्तींवर तुझं विपुल भरपूर आशीर्वाद पडतो. आज ऐकलेलं वचन प्रभू द्या नुसतं ऐकून न घेता त्याप्रमाणे चालण्यासाठी लागणारी शक्ती सामर्थ्य पुरव. आमच्यामध्ये बदल घडण्यासाठी सहाय्य मदत कर प्रभू द्या. आणि कितीही प्रभू द्या प्रसंग वाईट आला तरी तुझ्या विश्वासात स्थिर राहून प्रभू द्या पुढे चालत राहण्यासाठी सहाय्य मदत कर. लहान नम्र विनंती येशू ख्रिस्त त्याच्या प्रिय आणि गोड नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. Amen. स्तुतीस पात्र मनस्वी धन्यवाद देतो. तू आम्हाला इथे राहते परमेश्वर असतो अतुल जे काही आपल्याला सांगतो आम्ही एकाने निश्चय करावा असं काही सांगितलं तर विसरून न जात प्रत्येक तरुण तर मार्गात त्यांनी तुझ्या नावाला करण्यासाठी या मीटिंगला करावी असा आशीर्वाद देते आपण. अतुल जे काही सांगतो ते आम्ही व्यवस्थित करू असं तो होऊ देते आपण मिश्रा. त्याने आज जे केलेले आहे ते आम्ही सगळे म्हटलेली आहे ते मिश्रा त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय करावा असा आशीर्वाद तो आम्हाला प्रत्येका बाबतीत आपला प्रत्येका बाबतीत तो आपला आशीर्वाद पाठव. त्यांना तुझ्या हाताचा जखमी हाताचा स्पर्श करून त्यांना तू व्यवस्थित बनवते. त्यांना ऑपरेशनची गरज पडू नये असा आशीर्वाद तू देते. आमची प्रार्थना ऐकलीस आमचा या क्षणाने मागते म्हणतो. आपण प्रार्थना करू. ते सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर पित्या तुझे महान उपकार नंतर प्रभू कारण तू आम्हावर प्रीती करतोस. माणूस तू काय ज्याच्याबद्दल तू लक्ष द्यावं आणि त्याची काळजी घ्यावी. परमेश्वरा तुझ्या महान कृपेसाठी तुझे उपकार मानतो आणि कृपा तू आम्हाला तुझ्या प्रिय पुत्र प्रभू ख्रिस्तामध्ये दाखवलीस बाप्पा. म्हणजे तुझ्या तारणाच्या योजनेसाठी आम्ही तुझे धन्यवाद आभार बाप्पा. आजचा हा पुढे दिवस तू आमच्या प्रत्येकाचा सांभाळ केलास. आम्हाला प्रत्येकाला तू या ठिकाणी एकत्रित आणलंस. तुझं वचन ऐकण्यास तू कान दिलेस. तुझं वचन समजावून सांगण्यास तू बुद्धी सामर्थ्य दिलंस आणि तुझ्या चांगल्या सेवकांनी लिहून ठेवलेल्या पुस्तकांमधनं बोध घेण्याचं मार्गदर्शन तू केलंस. म्हणून प्रभू परमेश्वर पित्या तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर बाप्पा तुझं वचन जेव्हा प्रोक्लेम होतं, तुझं वचन जेव्हा जाहीर केलं जातं ते कधीही मोकळ्या हाताने येत नाही असं लिहिलेलं आहे. ते खरोखर आहे प्रभू परमेश्वर पित्या. आणि त्यामुळे आजच्या या गाजवलेल्या वचनाद्वारे प्रभू परमेश्वर पित्या आमच्या अंतःकरणाचा पालट तू कर. आमच्या अंतःकरणामध्ये नवीन जीवनाचा अनुभव तू आम्हाला जास्तीत जास्त प्रखरतेने होण्यास तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. यासाठी की तारणात बोलवले गेलेले पापक्षमा मिळवलेले आम्ही ख्रिस्त येशूमध्ये चालणारे त्याच्या सारखे होणारे असे होते. आणि ते होत असताना प्रभू परमेश्वर पित्या या जगातून येणारा त्रास, या जगातून मिळणारा विरोध याला तोंड देण्यासाठी प्रभू परमेश्वर पित्या तुझ्यावर जिवंतपणावरती असलेली खात्री आमची तू खरी कर. येशू ख्रिस्त म्हणू शकला पाहिजे जेव्हा आमच्याकडे तो पाहतो, असा विश्वास मी पूर्ण इस्रायलमध्ये बघितला नाही. आमच्यातला कोण आहे प्रभू परमेश्वर पित्या ज्याच्याबद्दल आमचा ख्रिस्त असं म्हणू शकेल. हे परमेश्वरा सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहण्यास आम्हाला शिकव आणि त्याच्याद्वारे
तो जेव्हा आम्हाला मदत करतो, त्या मदतीद्वारे दिवसा गणित आम्ही ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचे व्हावे यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. येणाऱ्या छळाची भीती न बाळगणारे, शरीराचा नाश करणाऱ्यांची भीती न बाळगणारे, तर तो शरीर आणि आत्मा दोन्हीचा नाश करू शकतो याच्याबद्दल आदर बाळगणारे, याला आबा बाबा म्हणू शकणारे अशी लेकरं तू आम्हाला कर. या ठिकाणी केलेल्या सर्व प्रार्थना तू ऐकल्यास म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या तरुणांवर तुझे उपलब्ध आशीर्वाद पाठव. हे वचन त्यांच्यासाठी आहे प्रभू परमेश्वर, आणि त्यांना इथे नाही तर दुसरीकडे कुठेतरी जिथे कुठे वचन सांगितलं जात आहे तिथे त्यांना बसण्यास मदत कर. तिथे त्यांना तू घेऊन जा. वचन स्वतःच वाचून अभ्यास करण्यास त्यांना प्रवृत्त कर. इकडेच या असा हट्ट नाही प्रभू परमेश्वर, परंतु जिथे जीवनाच्या वचनाची सेवा होत आहे अशा ठिकाणी या सर्व लेकरांना तू घेऊन जा प्रभू परमेश्वर, कारण वचनाच्या ऐकण्याद्वारेच तारण होऊ शकतं. पश्चाताप त्याशिवाय मिळणार नाही. आणि म्हणून बाप्पा, आमच्या सर्व तरुणांच्या लग्नासाठी आम्ही प्रार्थना करतो, परंतु त्यांच्या तारणासाठी आम्ही जास्त प्रखरतेने प्रार्थना करतो. या सर्व तरुणांना प्रभू परमेश्वर तुझ्या ठाई तू पश्चातापाच्या आत्म्याद्वारे ख्रिस्ताची ओळख तू घडवून आण. या ठिकाणी मागितल्याप्रमाणे बाप्पा, माझ्या सासऱ्यांना दयानंद अस्वल्ले यांना तू आशीर्वादित कर. त्यांच्यामध्ये जी काळजी निर्माण झाली आहे ती काळजी प्रभू परमेश्वर तुझ्या कृपेने दूर कर आणि त्यांना तू आरोग्य दे, यासाठी की तुझा गौरव ते त्यांच्या शारीरिक सशक्ततेमध्ये करू शकतील असं. आणि त्या ठिकाणी तुला विनंती करतो, तू नुसतंच त्यांचं शारीरिक नाही तर आत्मिक आरोग्यासाठी प्रभू परमेश्वर तुला आम्ही मागतो आणि त्यांच्या तारणाची प्रार्थना तुझ्याजवळ आम्ही मांडतो परमेश्वरा. आमच्या सॅटर्डेच्या प्रकल्पावर तुझे आशीर्वाद पाठव. सॅटर्डेला जे आम्ही एकत्र येणं सुरू केलं आहे आणि अंडर द इनिशिएटिव्ह ऑफ प्रोक्लेम, प्रिपेअर टू प्रोक्लेम, सुवार्ता सांगण्यासाठी तयार होणे, हा जो प्रकल्प सुरू झाला आहे सॅटर्डेला, प्रत्येक सॅटर्डेला रॉसियांटींच्या घरी, त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना येण्यास तू प्रवृत्त कर. त्या विश्वासाच्या प्रकल्पावरती तू आशीर्वाद पाठव, यासाठी की ते आम्ही वचन समजावं आणि आमचा विश्वास लोकांना कशा प्रकारे समजावून सांगावा यासाठी आमची तयारी तू घडवून आण. तू सहाय्य करणारा परमेश्वर आहेस. तुझी इच्छा तू आम्हामध्ये राबवणारा परमेश्वर आहेस. तू जिवंत परमेश्वर आहेस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. इथून पुढचा सर्व काळ तुझ्या हाती सोपवतो. इथे जमलेल्या प्रत्येकावरती ज्योतिताई, सुभदाताई, अनिताताई आणि जे आधी सगळे होते आणि नंतर ड्रॉप झाले, या प्रत्येकावरती तुझं आशीर्वाद पाठव. या प्रत्येकाला तू शांत अशी निद्रा दे प्रभू परमेश्वर. किती का संकट असले तरी दाऊद राजा लहान लेकरासारखा झोपायचा, अशी झोप आम्हा प्रत्येकाला दे. आणि तुझी इच्छा असल्यास उद्याचा सुदिन दाखव प्रभू परमेश्वर, यासाठी की आम्ही आज जे आम्ही अन्न आम्हाला मिळालं आहे त्या अन्नात मिळालेल्या शक्तीने आम्ही पुढच्या येणाऱ्या रविवारपर्यंत मार्गक्रमण करावं, यासाठी की येत्या रविवारी आमचे पालक जे आमच्यासाठी त्या अन्न तयार करत आहेत त्याचं सेवन करून सहभागितेमध्ये भाग घेता यावा, असा आशीर्वाद तू आम्हाला दे. अशी प्रार्थना तुझा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐकतो. आमेन. आमेन. Thank you so much for staying long. Stop recording.